सरस्वत्यै नमः। श्री गुरुचरणकमलेभ्यो नमः। श्री सांब सदाशिवाय नमः। कर्पूरगौरं गौरीशं सर्वालंकारधारणं शीतभस्मलसदेहं शीतवस्त्रं महोज्ज्वलम् नीलग्रीवं पञ्चवक्त्रम् त्र्यम्बकं चन्द्रशेखरम् वामाङ्गे बिभ्रतं गौरिं विद्युत्पुञ्जसमाप्रभम् गिरिजे स्कन्दमातस्तं सेविता सर्वदा नरैः सर्वसौख्यप्रदे शम्भो प्रिये ब्रह्मस्वरूपी नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरये। नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहम् पूर्णब्रह्मपरानन्दम् ईशमालं विवल्लभम्। श्री उमापति महादेव की, श्री ओंकारेश्वर भगवान की, श्री हनुमान जी महाराज की जय। श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। श्री सद्गुरु जोग महाराज की जय। श्री सद्गुरु बंसी बाबा की जय। श्री समर्थ सद्गुरु किशनगिरी बाबा की जय।
ओम नमः पार्वती पतये हर हर महादेव। जय जय भोले महादेव शंभो शिव शंकर महादेव शंभो। भोले महादेव शंभो भोले महादेव शंभो शिव शंकर महादेव शंभो। भोले महादेव शंभो महादेव शंभो। शिव शंकर महादेव ऐका
आपल्या भारत देशात 12 ज्योतिर्लिंग आहेत. आता हे भजन चालू असताना आपल्याला 12 ही ज्योतिर्लिंगाचं नाव घ्यायचंय. सगळ्यांनी म्हणायचं पाठीमागं, मी पुढे म्हणून सगळ्यांनी पाठीमागं म्हणायचं. जय जय भोले महादेव शंभो, शिव शंकर महादेव शंभो. सोमनाथ महादेव शंभो, मल्लिकार्जुन महादेव शंभो. ओंकारेश्वर महादेव शंभो, महाकालेश्वर महादेव शंभो. केदारनाथ महादेव शंभो, भीमाशंकर महादेव शंभो. विश्वनाथ महादेव शंभो, त्र्यंबकेश्वर महादेव शंभो. वैद्यनाथ महादेव शंभो, नागेश्वर महादेव शंभो. रामेश्वर महादेव शंभो, कृष्णेश्वर महादेव शंभो. परात्पराखिलेश्वर भक्तवंशा कल्पतरू भगवान श्री महादेवाची परम पावनी कथा श्री शिव महापुराण
या कथेच्या आज द्वितीय दिवसामध्ये आपण सर्वजण प्रविष्टित आहोत. अत्यंत श्रद्धापूर्वक अंतःकरणाने भगवान महादेवाच्या चरणावरती आपली श्रद्धा समर्पित करण्यासाठी समस्त ग्रामस्थ मंडळी, रस्तापूर, त्याचबरोबर रस्तापूर गावातील परिसरातील सर्व भाविक मंडळी सर्वांच्या संयुक्त विद्यमानं अखंड हरिनाम सप्ताह तथा ग्रंथ सम्राज्ञी ज्ञानेश्वरीचं पारायण आणि त्याचबरोबर भव्य दिव्य अशा स्वरूपाची शिव महापुराण कथा काल पहिल्या दिवसामध्ये आपण सर्वांनी काही महात्म्याचा विचार पाहिला, कथा श्रवणाचा विचार पाहिला. आता कथेच्या सुरुवातीला शांत बसा, शांत बसा, बसा, शांत बसा, खाली बसा, बसा. हॅलो, ऐका चोपदार चोपदार, ऐका येतील तशी लोक व्यवस्थित बसवा. गडबड गोंधळ कोणी करू नका, पाठीमागून बोलू नका. आता हळूहळू व्यवस्थित लाईनीमध्ये बसू द्या. अजिबात कोणी बोलू नका. आता मध्ये बोलू नका, आता बोलू नका. महिला मंडळ आणखी थोड्याशा पुढं पुढं सरकार का पुढं सरकार. या या आणखी आता होत्या थोडस. मी कालच सांगितलं थोडस पुढं आलं नाही परत. अगदी खेटून बसा इथे समोर. या या समोर या. पाठीमागच्या महिला एकदाच पुढं पुढं सरकून बसा. पाठीमागून येणाऱ्या महिलांना जागा पाहिजे. तीनदा विक्षेप व्हायला नको. सर्वांनी आता एकदा सरकल्यासारखं करू नका. सरका पुढे. आणि रोज लक्षामध्ये ठेवा, इथं जवळ येऊन बसा पुढे आलेल्यांनी, म्हणजे पाठीमागून येणाऱ्यांसाठी पाठीमाग जागा शिल्लक राहते. नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर बोल नमः शिवाय. नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर बोल नमः शिवाय. शिवाय नमः शिवाय नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय. नमः शिवाय नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय. शिवाय नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय. शिवाय नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय. हर हर भोले नमः. शौनकांनी विचारलेल्या प्रश्नाची उत्तर देत आहेत. काल काही विचार आपण कथेच्या संदर्भामध्ये किंबहुना जीवनाच्या उद्धाराच्या संबंधानं पाहिला. शौनकांनी सांगितलेला विचार, कथा श्रवण केल्यानंतर आमच्या जीवनामध्ये काय काय साधना प्राप्त होतील, काय फल प्राप्त होईल. कथा श्रवण केल्यानंतर पुण्यवान मनुष्य असेल, त्या पुण्यवान माणसाचा उद्धार होईल नवल नाही. पाप्यातला पापी जरी असेल, त्या पाप्याचाही उद्धार ही शिव महापुराण कथा श्रवण केल्यानंतर होतो.
देवराज नावाच्या एका ब्राह्मणाचा उद्धार, ज्यानं आयुष्यभर खूप पाप केलेलं आहे, मद्यपान केलेलं आहे, परस्त्री गमन केलेलं आहे, आई वडिलांचा खून केलेला आहे, पत्नीचा खून केलेला आहे, अशा पापी असलेल्या देवराजानं आयुष्याच्या अंती महापुराण कथा श्रवण केली. आयुष्याच्या मरणांती, मरणाच्या क्षणाला त्यांना कथा श्रवण केली. त्याचा परिणाम त्याला कैलासाची प्राप्ती झाली. म्हणून शौनकांनी सूतांना विचारलं, सूत महोदय, आणखी कुणाचा उद्धार झालाय का ही कथा श्रवण करून? खूप गोड कथा सांगतात सूत महोदय. सूत महोदय सांगतात, समुद्र तटावर एक नगर होतं. त्या नगराचं नाव होतं बाष्कल. आणि जसं गावाचं नाव होतं तशीच गावातली माणसं होती बाष्कळ. सगळं गाव सारखं. हरिनाम नाही, भजन पूजन नाही, गावात मंदिर नाही, गावामध्ये हरिपाठ ऐकायला येत नाही, भजन नाही, नामस्मरण नाही. सत्कार्य ज्याला म्हणतात ते सत्कार्य त्या गावामध्ये कुठेही घडत नव्हतं. गावातील सगळी माणसं पापी होती, दुराचारी होती. आजही महाराष्ट्रात अशी काही गावं आहेत की ज्या गावात देव कशाला म्हणतात तेच माहित नाही. आजही काही माणसं अशी आहेत त्या माणसांना देव कशाला म्हणतात ते माहित नाही. याला बाष्कळ अशा स्वरूपाचं म्हणायचं. हे बाष्कळ गाव. आणि या बाष्कळ गावामध्ये एक ब्राह्मण राहत होता. त्या ब्राह्मणाचं नाव होतं बिंदुक. हा बिंदुक नावाचा जो ब्राह्मण होता अत्यंत दुराचारी होता, पापाचरणी होता. या बिंदुकाला एक पत्नी होती, पण त्याच्या सुदैवानं त्याला पत्नी अशी भेटली होती की ती धर्माचरणी होती, धर्माचरण करणारी होती. सगळं गाव पापी होतं, पण या सगळ्या पापी गावामध्ये एक स्त्री अशी होती की जे धर्माचरण करत होती. कधी कधी असंच होतं महाराज, सगळं वाईट असतं पण त्या वाईटातून काहीतरी चांगलं जन्माला येत असतं. वाईटात काहीतरी चांगलं असतं. काही ठिकाणं तुम्ही लंका बघा, लंकेमध्ये सगळंच वाईट आहे पण एक विभीषण चांगला आहे. आणि बऱ्याच वेळेला असं होतं तिथं सगळंच चांगलं असतं पण काहीतरी वाईट जन्माला येतं. सगळं चांगलं आहे, बाप भजन करणार आहे, हरिपाठ करणार आहे, आईच्या गळ्यात माळ आहे, आई हरिपाठ करणारी आहे, भजन करणारी आहे, पण काटच असं जन्म येतं सगळ्या गावाला त्रस्त करून टाकतं. होतं असं कधी कधी. आणि आपण बोलतो याच्यात नवल नाही. संतांचे शब्द आहेत. तुकोबरायांनी सांगितलं, संतांचे ते आप्त न होती संत. संतांच्या पोटी संतती संतासारखीच जन्माला सांगताच येत नाही. एखादा संत आहे, महात्मा आहे, हरिभजन करणार आहे, तिथं चांगलं जन्माला येईल सांगता येत नाही. आणि जिथं सगळंच वाईट आहे तिथं चांगलं जन्माला येतं. श्रीमद भागवत कथेमध्ये आपण पाहना, हिरण्यकशिपू हे असं व्यक्तिमत्व होतं की जो हिरण्यकशिपू लोकांना सांगत होता मीच देव आहे, विष्णू नावाची कोणतीही गोष्ट नाही, यज्ञ करायचंय माझा करा, नामस्मरण करायचंय माझं, यज्ञ करायचंय ना, हिरण्यकशिपू स्वाहा असं म्हणायचं. नारायण स्वाहा नाही म्हणायचं, विष्णू स्वाहा नाही म्हणायचं, मग हिरण्यकशिपू स्वाहा असं म्हणायचं. नामस्मरण करायचंय हिरण्यकशिपू हिरण्यकशिपू असं नामस्मरण करायचं. माझं सगळं माझंच करा, मीच देव आहे. देव नाहीये. अत्यंत दुराचारी असलेला हिरण्यकशिपू, त्या हिरण्यकशिपूच्या पोटी जो मुलगा जन्माला आला त्याचं नाव प्रल्हाद. या प्रल्हादासाठी भगवंताला अवतार घ्यावा लागला. म्हणजे सगळं वाईट आहे तिथं काहीतरी चांगलं जन्माला येतं. चेअरमन साहेब त्याच्या पुढची गंमत सांगतो तुम्हाला.
ज्या हिरण्यकशिपूच्या पोटी प्रल्हादानं जन्म घेतला त्या प्रल्हादासाठी भगवंतानं अवतार घेतला. पुढची गंमत आहे का? ज्या प्रल्हादासाठी भगवंतानं अवतार घेतला त्या प्रल्हादाच्या पोटी जो जन्म आला त्याचं नाव विरोचन. त्यानं देव नाही म्हणून ग्रंथ लिहिली. म्हणजे ज्या व्यक्तीसाठी भगवान परमात्म्याला जन्म घ्यावा अवतार घ्यावा लागला त्याच्या पोटी जो पोटाला आला, संतांचे ते आप्त न होतीस त्याच्या पोटी जो आला तो विरोचन. त्याला देव नाही म्हणून ग्रंथ लिहिले. गंमत इथं नाही सर, गंमत पुढची आहे. ज्या विरोचनानं देव नाही म्हणून ग्रंथ लिहिले त्याच्या पोटी जो आला तो बळी, त्याच्यासाठी पुन्हा भगवंताने अवतार घेतला. जे चांगलं आहे त्याच्या पोटी चांगलंच जन्माला येईल, नवल नाही. त्या कुळामध्ये चांगलंच जन्माला येईल, नवल नाही. वाईटही जन्माला येईल. बाष्कळ गाव हे वाईट आहे, संपूर्ण गाव वाईट आहे, पण त्याच्यात चांगलं काहीतरी उदयाला आलं. या बिंदुगाची जी पत्नी आहे तिचं नाव चंचुला. चंचुला परम पतिव्रता आहे, धार्मिक आहे, धर्माने वागणारी आहे. आणि मला असं वाटतं की स्त्रीचा जन्म, नवे नवे मनुष्याचा जन्म हा सार्थक तेव्हा होतो की जेव्हा त्याच्या जीवनाला धर्माची जोड असते. एखाद्या घरामध्ये जर सगळीच माणसं वाईट असतील ना महाराज, आणि त्या घरामध्ये जर एखादी भगवत भक्त स्त्री असेल, त्या घराचं गोकुळ केल्याशिवाय ती राहत नाही. स्त्रीच्या हातामध्ये समग्र घराचं त्या घराचं वाटोळं करायचं का त्याचं कल्याण करायचं स्त्रीच्या हातात आहे. स्त्रीच्या हातात असतं घराच्या माणसाची बुद्धी चांगली ठेवायची की वाईट ठेवायची. स्त्रीच्या हातामध्ये असतं येणाऱ्या पिढीला संस्कार चांगले द्यायचे का वाईट द्यायचे. म्हणून महिला मंडळी कृपा करून लक्षात घ्या, एखाद्याच्या घरामध्ये जर वातावरण खराब असेल, सगळीच माणसं वाईट असतील, कुणी देवाला मानत नसेल, आपण केलेली भक्ती त्या घराचा कायापालट करू शकते. ही ताकद फक्त तुमच्यात आहे. जर स्त्रीनं मनावर घेतलं, जर स्त्रीनं विचार करून ठरवलं की माझ्या घरामध्ये मला नंदनवन तयार करायचंय, माझ्या घराचं मला गोकुळ करायचंय, करू शकते. पण त्यासाठी तिला अगोदर परमार्थ करावा लागेल. स्त्रीला परमार्थ करावा लागेल, तिला भगवंताचं भजन करावं लागेल, तिला भगवंताची सेवा करावी लागेल. एक वाक्य सांगतो, लक्षात घ्या. आपण स्वयंपाक करतो ना, स्वयंपाक घरात स्वयंपाक करणं ही घरातली सगळ्यात महत्वाची प्रक्रिया आहे. का? त्याचं कारण सांगतो. गीता माता सांगते, माणसाने सेवन केलेल्या अन्नानुसार त्याची बुद्धी निर्माण होत असते. माणूस जसं अन्न ग्रहण करतो त्या अन्नावर जे संस्कार होतात ते संस्कार घरातल्या माणसाच्या बुद्धीमध्ये परिवर्तन करत असतात. आणि म्हणून घरामध्ये जे स्वयंपाक आपण करतो, स्वयंपाक बनवत असताना जर आपण परमार्थ करत असू तर माणसाची बुद्धी चांगली होणार आहे. म्हणून स्वयंपाक करत असताना कसा करायचा लक्षात घ्या. संध्याकाळचा स्वयंपाक करत असताना चुली समोर, गॅस समोर आपण बसलो, स्वयंपाक चालू आहे, भाकर पोळी करायचं चालू आहे, हरिपाठ घ्या, हनुमान चालीसा घ्या, भगवंताचं नाही हरिपाठ पाठ. आपल्या हरिपाठ म्हणायला किती वेळ लागतोय महाराजाचा? एकट्या माणसाने हरिपाठ घेतला तर 20 मिनिटात होतो. पुढे जास्त काका वेळच लागत नाही 20 मिनिटाच्या, एकटा माणूस असेल तर. पण हरिपाठ जर आपण स्वयंपाक बनवताना घेत असाल तर त्या हरिपाठावर, त्या पोळ्यावर, त्या भाजीवर हरिपाठाचे संस्कार होतात. तुम्ही करून बघा. मी तुम्हाला एक प्रयोग करायचा सांगतो, तुम्ही सहज करून बघा. सलग 8 दिवस हा प्रयोग करा. स्वयंपाक बनवत असताना हरिपाठ करायचा किंवा नामस्मरण करायचे. तो स्वयंपाक आपल्या पतीला, आपल्या मुलांना खाऊ घालायचा. आणि 8 दिवसानंतर आपल्या घरामध्ये किती कलह होतो याचा अभ्यास करायचा. कलह कमी झालेला असेल, भांडण कमी झालेलं असेल, आरडाओरडा कमी झालेला असेल. पण स्वयंपाक करत असताना मिली मुर्दी शेजारी वाटोळं झालं तिचं, असं स्वयंपाक करून बघा तुम्ही.
आणि तो स्वयंपाक नवऱ्याला खायला द्या. आणि मग बघा ते कसं आल्या तडफड करते. परिणाम बुद्धीवर होतो. म्हणून अन्नाचा जीवनावर खूप परिणाम आहे. म्हणून स्वयंपाक करत असताना, घरामध्ये वावरत असताना जर आपण आध्यात्मिक वातावरण घरामध्ये ठेवलं तर त्या आध्यात्मिक वातावरणाचा परिणाम घरच्या माणसावर होत असतो. चंचुला परमपती होत आहे आणि त्याचबरोबर धार्मिक आहे. तिनं विचार करून घरातल्या माणसांचा स्वभाव बदलवण्याचा प्रयत्न केला. पण बिंदुक हा असा व्यक्ती आहे की त्याच्या जीवनामध्ये फरकच होत नव्हता. महाराज बायकोनं खूप समजावून सांगितलं. चोऱ्या माराय करायचा, लोकांना लोबाडायचा. वेश्यागमन करायला लागला, वेश्येकडे जायला लागला, धन संपत्ती वेश्येला द्यायला लागला. खूप समजावून सांगितलं चंचुलीनं. आता मी जे सांगणार आहे ना कथा तुम्हाला, थोडीशी कानाची उंची करून ऐका थोडीशी, कारण या कथेत महापुराणाचं सगळं सार आहे. थोडीशी कानाची उंची करून ऐका. तिनं खूप समजावून सांगितलं पण त्यानं ऐकलं नाही. अनेक वर्षी गेली, तारुण्यावस्था होती. तारुण्यात लग्न झालेलं आहे, अशा अवस्थेमध्ये जर आपला पती घरामध्ये येत नाही, परत स्त्रीशी गमन करतोय, परत स्त्रीकडे जाऊन राहतोय, त्या स्त्रीनं काय करायचं? अनेक दिवस आपल्या पतीची वाट पाहिली पण तिलाही का अनुभव नाही, तिलाही अंतःकरणामध्ये वासना आहे, तिचंही शरीर आहे, तिलाही मन आहे. पतीनं फक्त आपल्या सोबत विवाह केला, आपल्याकडे तो लक्ष देत नाही. व्याकुळ होऊन 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 काय करणार बिचारी. शेवटी तिनं निर्धार केला आणि तिनंही परपुरुषाशी संबंध ठेवायला सुरुवात केली. स्त्रीच्या जीवनामध्ये पाप घडत असेल तर सांगू आपल्याला, त्याला कारण फक्त पुरुष आहे. एक दिवस या बिंदुगानं परपुरुषाशी रथ होताना आपल्या पत्नीला पाहिलं. त्याची तळपायाची आग मस्तकात गेली आणि आल्यानंतर घरी आल्यानंतर त्या चंचुलीला तो मारायला लागला. त्या चंचुलीनं त्याला सांगितलं, अरे मी तरुण आहे, तू माझा आयुष्यात कधीच विचार केला नाहीस, मी काय करणार आहे, मी या वाईट मार्गाला गेले, याला कारण फक्त तू आहेस. तुला परपुरुषाशी संबंध, परस्त्रीशी संबंध ठेवलेला चालतो, मी काय करू? या बिंदुगाचं पाप तुम्ही लक्षात घ्या. शिवमहापुराणाच्या महात्म्यात आलेलं आहे. किती पापी असेल हा माणूस, विचार करा. त्यानं बायकोला मारलं मारलं मारलं. आता त्याच्यानंतर बायकोला सांगितलं, ठीक आहे, तुला परपुरुषाशी संबंध ठेवायचा आहे ना, बिंदासपणे ठेवू, फक्त तसा ठेवू नको, पैसे घेऊन ठेवू. किती पापी असेल, अंतःकरण बुद्धी त्याची किती दुष्ट झालेली असेल, आपण विचार करा. तसा संबंध ठेवू नको. त्या पुरुषाकडून तू पैसे घेत जा, धन घेत जा आणि ते धन मला आणून देत जा आणि त्या धनाने मी पुन्हा परस्त्रीशी संबंध ठेवू. पाप किती असेल. तिनं त्या पुरुषाची, त्या नवऱ्याची आज्ञा मान्य केली. व्यभिचार करू लागली, आयुष्य जगू लागली. बरेच दिवस व्यभिचार झाल्यानंतर या बिंदुगानं खूप पाप केलं, तिच्याकडूनही पाप करून घेतलं. निवृत्त अवस्था झाल्यानंतर या बिंदुगाचा मृत्यू झाला, तो मेला. पण अशा माणसाला काय मोक्ष भेटणार आहे का स्वर्गाची प्राप्ती होणार आहे? बिंदुक मेला, त्याला पिशाच योनी प्राप्त झाली. विंध्य पर्वतावर तो जाऊन पडला आणि तिथं गेल्यानंतर तो पिशाच योनीत पडून हवा भक्षण करून त्याचे भोग भोगायला लागला. नवरा गेला, हिचंही शरीर थकलं, सौंदर्य नष्ट झालं,
हिच्याकडेही कोणी गिराईक येत नव्हतं. हिने आपल्या मुलांना घेतलं आणि गाव सोडून दिलं. भरकटत 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 इकडे फिर तिकडे फिर, फिरत 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 एक दिवस ही चंचुला गोकर्ण क्षेत्रावर आली. कर्नाटक राज्यामध्ये एक क्षेत्र आहे गोकर्ण क्षेत्र. गोकर्ण क्षेत्रावर आल्यानंतर एका मंदिरामध्ये शिवालयामध्ये येऊन थांबली. शिवालयामध्ये श्रावण मास चालू होता आणि श्रावण मासामध्ये एक ब्राह्मण देवता शिवमहापुराणाची कथा सांगत होते. योगायोगानं त्या ब्राह्मण देवाचं तिनं दर्शन घेतलं, शिवालयात दर्शन घेतलं. एक वाक्य सांगू का महाराज? आपण जीवन जगतो, जीवनामध्ये कधी कधी आपल्याकडून वाईट कामही होतात, वाईट कर्मही होतात. पण ज्या वेळेला तारुण्य असतं, तारुण्याची नशा चढलेली असते, तोपर्यंत माणसाला मी पाप करतोय हे कळत नाही. पण ज्या वेळेला जीवनामध्ये विश्वाचं खरं सत्य समोर उभं राहतं आणि ज्या वेळेला माणसाला असं कळतं की या विश्वातली सगळी नाती गोती सगळी माणसं फक्त फायद्यापुरतीच माझ्या सोबत राहत होती, त्यावेळेला माणसाला असं वाटतं आपलं आयुष्य व्हायला गेलं. आणि मग त्या माणसाच्या मनामध्ये उद्धाराची चिंता निर्माण होते. पण ती वेळ अशी असते की तिथं गाडी नष्टून गेलेली असते, वेळ निघून गेलेली असते आणि वेळ गेल्यानंतर काही अर्थ राहत नाही महाराज. या कथा आपण का ऐकायच्यात, कशासाठी ऐकायच्यात? या कथा ऐकण्याच्या पाठीमागचं एकच कारण आहे. जर या कथेमध्ये कुठेतरी आपल्याला तो जो जगा बसत असेल, कुठेतरी बसत असेल या सगळ्या कथेतून, तर त्याच्यातून आपण काहीतरी शिकायचं असतं. जर बिंदू असेल, चंचुला असेल, यांच्या जीवनात काही पाप आहे, आपल्या जीवनात दुसरं काहीतरी पाप घडत असेल, आपल्या जीवनामध्ये मत्सरासारखं पाप घडत असेल, आपल्या जीवनामध्ये निंदेसारखं पाप घडत असेल, आपल्या जीवनामध्ये क्रोधासारखं पाप घडत असेल, पण हे पाप घडत असताना जर यांच्या जीवनामध्ये वेळ निघून गेल्यानंतर त्यांना विश्वाचं सत्य समजलंय, आपल्याला तर ऐकून आता करू शकतं ना. मग कथा ऐकून आपण आजच विचार करायचा नाही नाही नाही. जर या लोकांचं आयुष्य गेलं सगळं आणि नंतर यांना कळालं की कसा उद्धार करायचा, त्यापेक्षा आपल्या आता हातात दिवस आहेत, आणखी आपल्या हातात दिवस आहेत, आपण आपला उद्धार करून घेऊ शकतो. हे शिकायचं आपल्याला कधी. चंचुला शिवालयामध्ये आली, श्रावण मास होता, त्या मंदिरामध्ये थांबली. ऐका, ज्या दिवशी त्या मंदिरात तिनं प्रवेश केला त्या दिवशी कथा चालू होती. ती गेली, ज्या स्त्रिया कथा ऐकायला बसले होते त्यांच्यामध्ये जाऊन कथा ऐकायला बसली. योगायोगानं त्या दिवशी ते ब्राह्मण काका म्हणजे जे पुराणिक होते कथा सांगणारे व्यास, ते व्यास सुद्धा हाच विषय सांगत होते की ज्या स्त्रीच्या जीवनामध्ये व्यभिचार घडत असतो त्या स्त्रीला जीवनामध्ये कुठल्या कुठल्या नरकात जावं लागतं याचं वर्णन ते व्यास करत होते. आणि त्याच दिवशी कथा ऐकायला बसले. व्यभिचारी स्त्रीच्या जीवनामध्ये तिला कुठल्या कुठल्या नरकांची प्राप्ती होते, त्या नरकांचं वर्णन त्या दिवशी ते व्यास करत होते. त्या दिवशी कथा श्रवण केली आणि जसं जसं ते सांगत होते तसं तसं तिला भविष्य तिचं समोर येत होतं, तसं तसं तिचं जीवन तिला आठवत होतं. तिला तिचं मागे गेलेलं भूतकाळातलं सगळं जीवन तिनं कसा विचार केला आणि त्याचा परिणाम तिला कसा कसा भोगावा लागेल हे सगळं तिच्या समोर चित्र उभं राहिलं. त्या दिवशीची कथा संपली आणि कथा संपल्यानंतर सगळी माणसं मंदिरातून घरी निघून गेली. पण ही चंचुला होती ना, तिच्या डोळ्यातलं पाणी थांबत नव्हतं महाराज, डोळ्यातलं पाणी थांबत नव्हतं. आहे तशी गेली आणि त्या व्यासांच्या चरणावर नतमस्तक झाली. ही वेळ जीवनात खूप महत्वाची असते. तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये श्रीगुरु भेटायचे असतील, एक योग्य वेळ असावी लागते त्याच्यासाठी. उगच मनाला वाटलं गळ्यात माल, आता खाऊन खाऊन थाकला, दात काम करत नाहीत आणि मग नाही आता चला आता माळ घालू, चालत नाही चालत नाही. मी एका जणाला म्हटलं सरपंच साहेब घाला आता माळ, ते म्हणले आता नाही रिटायर्ड झालो.
रिटायर्ड झालो. म्हणलं रिटायर्ड झालो काय भानगड आहे? ते म्हणजे आता खायचे प्यायचे दिवस आहेत महाराज. रिटायर्ड झालो बघू. साधा युक्तिवाद सांगतो. नितीन महाराज रिटायर्ड कितीला होतोय माणूस? 58. आता 58 आहे ना, 60 होता आता 58 आता 58ला रिटायर्ड होते. बरोबर 58ला माणूस रिटायर्ड होतो. 58 झाल्यानंतर सरकार सांगतं आता तू काम करू, कारण तू आता काय आमच्या कामाचा तुझं डोकं काम कर ना, तुझे हातपाय काम करत नाही, आता घरी बस, आता काय तू आमच्या कामाचा. कितीला? 58ला. 58ला जर सरकार रिटायर्ड करतं तर 58ला ऍडमिशन द्यायला देऊ येडाय का? हा मग तो रिटायर्ड चालत. ऐका, श्री गुरूंकडे जाण्याची एक वेळ असते. मी बारकावा सांगतोय खूप महत्वाचा जीवनातला. हा बारकावा जर आपल्या लक्षात आलं तर पहा, जीवनामध्ये ज्या वेळेला जीवनाचं खरं सत्य समोर येतं ना, त्यावेळेला श्री गुरूंची गाठ घ्या. कारण त्या काळामध्ये अंतःकरणाची जी स्थिती असते, जी परिस्थिती असते, ती अंतःकरणाची परिस्थिती खऱ्या अर्थानं कुणाला तरी मागत असते, एक दिशा मागत असते. आणि श्रद्धा, आपल्या अंतःकरणातील श्रद्धा जर चुकीच्या वेळेला चुकीच्या ठिकाणी ठेवली गेली तर ती श्रद्धा टिकत नसते महाराज. योग्य काळातच ती श्रद्धा योग्य ठिकाणी ठेवली गेली पाहिजे. श्रद्धा म्हणजे काय सामान्य गोष्ट नाही. श्रद्धा ही जर चुकीच्या ठिकाणी बसली तर त्या श्रद्धेचं वाटोळं होऊन जातं. काही काही माणसं आयुष्यभर चुकीच्या ठिकाणी श्रद्धा ठेवतात आणि सगळं झाल्यावर मग लोकांना कळतं बाबा असे होते. मग लोक होते आम्ही तर आयुष्य घातलं म्हणते तर अशी निघाली. तुमच्या लक्षात येते ना मी काय बोलतो ते? याचं कारण काय? याचं कारण एकच आहे, श्रद्धा चुकीच्या ठिकाणी ठेवलेली आहे. याच्यात त्यांचा काही तोटा होत नाही. त्यांना काही एक माणूस गेला का तर पुढे उभे असते, तोटा आपला आहे. चुकीच्या ठिकाणी ऐका, ऐका, ज्या माणसाची मुलगी उपवर झालेली आहे ना, उपवर कळतं ना तुम्हाला, वयात आलेली मुलगी, ज्या माणसाची मुलगी उपवर झालेली आहे तो माणूस आपल्या मुलीबद्दल सावध असतो. तो पिता, तो बाप मुलीबद्दल सावध असतो. वर परीक्षण करत असताना कधी चुकीचा निर्णय घेत नाही तो वर बघत असताना सगळं बघत असतो. नितीन महाराज तो वर बघत असताना वरही पाहत असतो, खाली पाहत असतो. नेमकं याचं जीवन कसं आहे, तो काम काय करतोय, तो नोकरीला कुठे आहे, त्याला पगार काय, त्याचे वडील कोण, त्याला शेती किती, तो सकाळी किती वाजता घरी जातो, घरून जातो, तो रात्री किती वाजता घरी येतो, ते सगळं तो पाहत असतो. आणि योग्य ठिकाणी जर त्याला असं वाटलं की हा वर योग्य आहे तरच आपल्या मुलीचा हात त्या मुलाच्या हातात देतो तो. का? सरपंच साहेब त्याला हे माहिती आहे. एकदा आपल्याकडे एक पद्धत आहे, एकदा मुलगी दिली म्हणजे दिली. मुलगी दिली म्हणजे दिली. ती जर चुकीच्या हातात दिली तर तिचं नांदणं मुश्किल होत असतं, ती मुलगी परत येण्याची शक्यता असते. आणि जी मुलगी न नांदता पाठीमागे आली तिचं जीवन अवघड असतं महाराज. त्याला परित्यक्ता कन्या म्हणतात. परित्यक्ता कन्या, परत आलेल्या मुलीचं जीवन अवघड आहे. आता ऐका, हे झालं मुलीबद्दल. आपल्या अंतःकरणातील श्रद्धा ही सुद्धा आपली मुलगीच आहे. आपल्या अंतःकरणामध्ये जन्माला आलेली श्रद्धा आपली कन्याच आहे. मग ही कन्या रूपी श्रद्धा वयात आली की तिला वर शोधायचा असतो. आणि हा वर कोण असतो? त्या श्रद्धेचा गुरु हा तिचा वर आहे. मग हा वर शोधत असताना जशी साधी आपली मुलगी एखाद्या माणसाच्या हातात देताना माणूस 1000 वेळा विचार करतो, सगळं परफेक्ट असेल तरच देतो, तसं श्रद्धा एखाद्याच्या पायावर ठेवताना 1000 वेळेला विचार करावा. जर सगळं परफेक्ट असेल तरच ती श्रद्धा तिथं ठेवावी. चुकीच्या पायावर श्रद्धा ठेवली गेली की तिला परत येण्याची शक्यता असते. आणि परत आलेली श्रद्धा कुठंही बसत, परत ती कुठंच बसत नाही. म्हणून श्रद्धा ठेवत असताना खूप विचार करून ठेवायची. एक काळ असतो, त्या काळामध्ये ती श्रद्धा उपवर होत असते.
तो काळ कधी जीवनामध्ये येतो ज्या काळी त्या माणसाच्या जीवनामध्ये तो संसाराच्या त्याला वैराग्याची पहिली पारी म्हणा, त्याला संसार करता करता तो थकतो. तुकोबरांची भाषा आहे. तुकोबर म्हणतात संसाराच्या तापे तापलो मी देवा, करिता या सेवा कुटुंबाची मनवणी तुझे आठवितो पाय. संसाराची सेवा करता करता देवा मी थकलोय, भागलोय. आता माझ्या अंतःकरणातील श्रद्धा कुठेतरी जागा पाहते. तुकोबरांचा विचार करा. तुकोबरांनी त्यांच्या जीवनात त्यांच्या अंतःकरणातली श्रद्धा स्वतःकडे ठेवली नाही. श्रद्धा त्यांनी फक्त उपवर होऊन दिली. आणि त्याच्याही पुढे सांगतो महाराज, एकदा श्रद्धा उपवर झाली की तुम्हाला गुरुंकडे जाण्याची गरज पडत, गुरुच तुमच्याकडे येत असतात. तुकोबरा म्हणतात मी गुरुंकडे गेलोच नाही, माझी श्रद्धा एकदा उपवर झाली, मग सापडविले वाटे जाता गंगा स्नाना, मस्त की तो जाना ठेवला. मी नाही गेलो गुरुंकडे. मग गुरुंनी गंगा स्नानाला जात असताना सापडविले, गुरुच मला सापडीत आले, गुरुच माझ्याकडे आले. मी नाही गुरुंकडे गेलो. माझ्या डोक्यावर हात ठेवला आणि गुरुंनी मला काय सांगितलं, काय सांगितलं तुकोबरांच्या गुरुंनी, तुकोबरांच्या गुरुंनी काय सांगितलं, तुकोबरांच्या गुरुंनी एकच सांगितलं, सांगितले चिंता न करावी. एवढंच सांगितलं. आले माझ्याकडे, मला सांगितलं चिंता करू का, चिंता करू नको, कारण आता तुझा स्वीकार मी केलाय, आता इथून पुढे तुझी चिंता मी करणार. माझ्या गुरुंनी तुकोबरांच्यात मला असं सांगितलं चिंता, तुकोबरांच्या गुरुंनी असं सांगितलं नाही एवढं पावते बुक घे आणि फाडून आण. सांगितले चिंता न करा, चिंता करू नकोस. हा जो काळ आहे ना आपल्या अंतःकरणातला, हा शोधत चला. या अंतःकरणाच्या पायऱ्या संतांनी आम्हाला दाखवून दिल्या. समग्र जीवन पापामध्ये व्यतीत केलंय, पण आता खरं जीवनाचं स्वरूप चंचुलीच्या समोर उभं आहे की गत जीवन माझं मी ज्या पद्धतीने व्यतीत केलंय ते जीवन माझं पापामध्ये गेलंय. परपुरुषाशी संबंध ठेवलाय, व्यभिचार केलाय आणि तिच्या लक्षात आलं की आता मात्र माझ्या जीवनात मला अनेक नरकवास भोगल्याशिवाय पर्याय नाही. मला खूप नरकवास आता भोगावे लागणार आहे. सगळी माणसं निघून गेली, ती चंचुला तिथंच थांबली आहे. तशी श्री गुरूंच्या त्या काकांच्या त्या व्यासांच्या चरणावर पडली आणि त्या व्यासांना तिनं हात जोडून सांगितलं, किं करोमि क्व गच्छामि कं वा शरणमाश्रये कस्त्रायते माम लोकेस्मिन् पतंती नरकारनवे. ऐका, ती त्या व्यासांना म्हणते किं करोमि, मी काय करू, क्व गच्छामि, मी कुठं जाऊ, कं वा शरणम आश्रये, मी कुणाचा आश्रय करू, कुणाला शरण घेऊ. महात्मन, मला हे आता कळत नाहीये. माझं समग्र जीवन पापामध्ये गेलंय. आता माझ्या समोर अंधार आहे. आता कुठं जावं, कुणाला शरण जावं, कुणाचा आश्रय करावा, हे मला आता कळत नाहीये. पतंतीम नरकारनमे, एवढं पाप माझ्या जीवनामध्ये मी केलंय की त्या पापामुळे नरकामध्ये मी सडून सडून गेले. अशी अनेक नरक मला भोगावे लागतील. हे तिनं ऐकल्यानंतर तिच्या लक्षात आलं, कथा ऐकल्यानंतर तिच्या ते लक्षात आलं की मला किती पाप आता भोगावे लागतील आणि कुठल्या कुठल्या नरकात जावं लागेल. त्वमेव मे गुरुर् ब्रह्मस्त्वं माता त्वं पितासि च. हे महात्मन, आपणच माझे गुरु आहात, तुम्हीच माझी माता आहात, तुम्हीच माझे पिता आहात. एक वाक्य सांगतो. श्री गुरूंकडे गेल्यानंतर श्री गुरूंशी जो संबंध जोडायचा तो काय सोडायचा लक्षात घ्या. जर आपल्या जीवनामध्ये एखादी गुरु आपण केली ना, तर त्या गुरुंना एकच सांगायचं, आतापर्यंत मी माझ्या पद्धतीने जीवन जगलोय, पण आता तुम्ही माझा स्वीकार केलाय. आता तुम्हीच माझी आई, तुम्हीच माझे पिता आणि तुम्हीच माझे गुरु. याला समर्पण भाव म्हणतात. गुरूंकडे गेल्यानंतर समर्पण भाव असला पाहिजे. समर्पण भावाने तिथपर्यंत जाता आलं पाहिजे. आपणच माझे गुरु आहात, आपणच माझी आई आहात, आपणच माझे गुरु, माझी माता, गुरु माझा पिता, बहीण बंधू चुलता गुरु माझा.
आपणच गुरु आहात, आपणच माता आहात. हे समर्पण श्रीगुरूंच्या बद्दल तिच्या अंतःकरणात निर्माण झालं. आणि गुरूंकडे गेल्यानंतर समर्पण भावच असला पाहिजे. काय आता माझ्या जीवनाचं करायचं नाही ते तुम्ही करा, मी आता त्याची काळजी करणार नाही. माझं जीवन उद्धारायचंय, तुम्हीच उद्धारा. आणि मला नरकात घालायचं, तुझं कळेल ते करी. तारीसी तरी तारी माळी जवळी अथवा दुरी धरी घाली संसारी अथवा. काय करायचं ते करा बाबा. मला तारायचंय तारा, मारायचंय मारा, मी तुम्हाला शरण आहे. ही शरण भाव असला पाहिजे. मी तुम्हाला शरण आलो, मग एकदा शरण गेलं की सगळं त्यांचं, ते जसं म्हणतील तसं, गुरु जसं सांगतील तसं. मुद्दे लक्षात घ्या, मी काय सांगतोय लक्षात घ्या. गुरु निवडताना योग्य निवडा, आणि एकदा निवडले की मग समर्पण भाव जसं असेल तसं. अकबर बादशाह इथं बाजारातून फिरत होता. झोपले नाही ना? झोपणारच नाही मला. बाजारातून फिरत असताना अकबर बादशाहचं लक्ष सहज वांग्याकडे गेलं. त्याने ते वांगे पाहिले आणि त्यानं बिरबलाला विचारलं. तो बिरबल हे काय आहे? बिरबल म्हणा जहापणा ते वांगेत म्हणे काय असतंय नेमकं? मला खूप आवडले म्हणे, खूप छान दिसतात ते. आता बादशहाला आवडले म्हटल्यानंतर बिरबलानं त्या पद्धतीने बोलायला सुरुवात केली. बिरबल म्हणला जहापणा ते वांगे खूप छान आहेत, खूप चांगले आहेत म्हणे, पोटासाठी खूप छान असतात, त्या ऋतूमध्ये खाल्लेलीच आहे ते. आणि वांग हे फळ असं आहे ते विशेष देवाने बनवलेलं आहे म्हणे तुम्ही कुठलाही फळभाजी घ्या किंवा कुठली घ्या, त्याला संरक्षण दिलेलं नाही, पण देवानं याला विशेष संरक्षण दिलेलं आहे म्हणे. काय ते बघा म्हणे, वरती त्याला छत्री ठेवलेली, पावसात त्याला काहीच होत नाही. तुम्ही असं 2-4 पोते घ्या म्हणजे, तुम्ही एवढे कशाला, चांगलं आहे ना, घ्या 2-4 पोते. आता ज्या बादशहाचा आदेश मारा, तिथं कोण 2-4 पोते घेतले. 2-4 पोते घेतल्यानंतर ते पाकगृहामध्ये गेले आणि पाकगृहामध्ये आदेश दिला, आज जे काही करायचं सगळं वांग्याचंच करायचं म्हणे, कारण जहापणाला आज वांगे खायचे. मग काय सांगा महाराज, पातळ भाजी वांग्याचीच, काळी भाजी वांग्याचीच, भरीत वांग, सगळं वांगच वांग. भात केला त्यात वांगच वांग. ते बादशहाने खाल्लं, माहित नव्हतं काय ते, खूप खाल्लं. पण वांग्याची गंमत अशी आहे, ते दिसायला चांगलं दिसतं, खायला बरं वाटतं, पण ते वातळ आहे, ते त्रासदायक असतं. बादशहाने रात्री खूप वांग खाल्लं, दुसऱ्या दिवशी सुधरा ना बादशहाला काहीच. बादशहाचे हाल व्हायला लागले आणि 2 दिवस बिरबल सुट्टीवर होता. 3 दिवसांनी बिरबल आला, असं समोर दिसला. कळतं का रे म्हणलं तुला काही, बॅग कलासारखा वागतो कसा? बिरबल म्हणजे आपण काय झालं? अरे काय सांगितलं तू, वांग असं विशेष देवाने बनवलं ना, असं केलं तसं केलं, माझे हाल झाले, 2 दिवस चालले मी वांग एवढं खाल्लं. मूर्ख आहे बिरबल. मला कळतं का तेव्हा, तुला काय कळतं का? हे वांग मला सांगितलं, मी खाल्लं, माझे हाल चालले. बिरबल म्हणला ते तसंच आहे म्हणलं, कशाला तुम्ही एवढं खायचं, ते वातळ असतं, शाणी माणसं त्याला खात नाही. ते म्हणे तू परवा दिवशी असं म्हणत होता, आज असं कसं काय बोलतो? नितीन महाराज बिरबलाने दिलेलं वाक्य काय लक्षात घ्या. बिरबल म्हणला मी तुमचा सेवक आहे, वांग्याचा नाही. तुम्ही म्हणले चांगलं चांगलं, तुम्ही म्हणले वांगलं वांगलं, याला समर्पण भाव. तुम्ही जसं कराल तसं, श्रीगुरूंना हात जोडून सांगा, तुम्ही जसं कराल तसं. तुमच्या सेवेमध्ये मी आता आहे, समर्पण भाव माझ्या अंतःकरणात आहे. चिंचोलीने सांगितलं, महात्मा मी तुम्हाला शरण आलेली आहे. आता माझ्या जीवनामध्ये खूप पाप झालंय, माझ्या उद्धाराचा मार्ग सांगा मला फक्त.
जेणेकरून माझा उद्धार होईल असं काहीतरी करा. एक वाक्य सांगू का? भगवंताला शरण जाणं हा जीवनातला सगळ्यात सोपा मार्ग आहे. कितीही पापी असू द्या, जीवनात कितीही पाप झालेलं असू द्या, ज्या दिवशी आपल्या हे लक्षात येईल की माझ्या जीवनात पाप झालं, आता काय करायचं, त्या दिवशी एकच काम करायचं, माझ्या भगवंताला शरण जायचं. भगवंताने गीतेमध्ये सांगितलंय, आपल्या केलेल्या पापाचा पश्चाताप जो करतो, भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचे शब्दात लक्षात घ्या, केलेल्या पापाचा फक्त पश्चाताप झाला पाहिजे, त्याचा पश्चाताप झाला पाहिजे आणि त्याने त्याच्या जीवनामध्ये असा निग्रह केला पाहिजे की आतापर्यंत जे पाप घडलं ते घडलं, इथून पुढे माझ्या जीवनामध्ये कधीही पाप घडणार नाही, आता मी भगवंताला शरण येतो. असा जर व्यक्ती असेल तर भगवान परमात्मा अर्जुनाला सांगतात, तो साधू आहे. जो मज होय वा चरण साहेब, टाळ्या वाजवायचा. जो मज होय अनन्य शरण, त्याचे निवारी मी जन्म मरण, या लागी शरणागता शरण्य मीची, परमात्मा सांगता. नाही बसले का वाचायला? काय गरज आहे पाठ त्यांच्या उभ्या. जो मला अनन्य भावाला शरण येतो त्याचा जन्म मरण मी संपवतो, परमात्मा बोलतात. अपिचेत सुदुराचार भजिते माम अनन्य भाग, साधू रेव समंतव्यात सम्यक व्यवस्थित होईसा, परमात्मा बोलतात. जरी त्याच्या जीवनामध्ये पाप झालेला असेल आणि पाप झाल्यानंतर जर त्याला पश्चाताप घडत असेल आणि पुन्हा माझ्या जीवनामध्ये असं पाप होणार नाही हा निश्चय करून जर तो मला शरण आला, तर त्याचं उरलेलं जीवन हे साधू जीवन असतं. म्हणून होऊ द्या, आतापर्यंत जी जीवन झालं झालं, ठीक आहे. आतापर्यंत आपण वाईट वागलो, नको ते केलं, नको ते खाल्लं, नको ते पाहिलं, ठीक आहे, मान्य आहे. आता पश्चाताप, आणि पश्चातापानंतर भगवंताला शरण जायचं, भगवान महादेवाला सांगायचं. आणि तिथं भोळी देवता आहे महाराज, तिथं फक्त मी काल सांगितलं ना, एकदा तुम्ही अंतःकरणातून महादेव म्हणा फक्त, ते लगेच आपल्या जवळ घेतात. ही भावना अंतःकरणामध्ये निर्माण झाली पाहिजे. त्या देवानी, त्या व्यासांनी त्या चंचुलीला सांगितलं, तिनं सगळं जीवन त्या श्रीगुरूंच्या समोर व्यक्त केलं. त्यांनी सांगितलं, तू अजिबात घाबरू नकोस, आधार देणारे श्रीगुरू असतात, तू अजिबात घाबरू नकोस. आतापर्यंत तुझं जीवन झालं, आता मी सांगतो, आता शुद्ध अंतःकरणाने भगवान महादेवाला शरण जा. महादेव कितीही पापी असेल त्याला जवळ करतात. तू भगवान शंकराची कथा श्रवण कर, भगवान शिवाची शिव महापुराण कथा श्रवण कर, तुझ्या जीवनात बदल झाल्याशिवाय राहणार नाही. तिची श्रद्धा बसली महाराज. श्रद्धा असणं खूप महत्वाचं आहे. कथा ऐकत असताना दोन गोष्टी असल्या पाहिजेत. एक, जो सांगतो त्याच्यावर श्रद्धा असावी, आणि दोन, जी कथा सांगतो त्या कथेवर श्रद्धा असावी. श्रद्धा असल्याशिवाय कथा फलीभूत होत नाही, ती ऐकताच येत नाही. कथेत जोपर्यंत सांगणाऱ्याविषयी श्रद्धा होत नाही निर्माण, तोपर्यंत ती कानात जातच नाही, किती सांगा. तुम्हाला गंमत सांगू का? भगवान श्रीकृष्ण परमात्म्यानं अर्जुनाला गीता सांगितली, अर्जुनानं ती ऐकली, त्याच्या जीवनात बदल झाला. आणि सगळं युद्ध झाल्यानंतर एक दिवस रात्री युधिष्ठिर रडत बसला होता. भगवंताच्या लक्षात आलं, जी गंमत अर्जुनाची तिथं झाली होती तीच याची झाली. भगवान श्रीकृष्ण परमात्मा युधिष्ठिराकडे गेले. युधिष्ठिर म्हणे, काय झालं, काय रडतो? तो म्हटला, देवा, अरे लाखो लोक, हजारो अब्जावधी लोक मेलेत, रक्ताचे पाठ वाहिलेत, अनंत स्त्रिया विधवा झाल्या, लाखो मुलं अनाथ झाले, आणि हे सगळं करून माझ्या हातात काय आलं? हा राज्याचा तुकडा. भगवान श्रीकृष्ण परमात्मा म्हणे, संपलं, याचं पण काम झालं. म्हणजे जे कृष्ण अर्जुनाचं झालं तेच याचं झालं. आता ऐका, जी गीता अर्जुनाला रणांगणात सांगितली तीच गीता रात्रभर भगवान कृष्णानं युधिष्ठिराला सांगितलं. दुसरं काहीच नाही सांगितलं, तेच सांगितलं जे रणांगणात सांगितलं. रणांगण जिथं लाखो योद्धे, जिथं वाद्यांचा कल्लोळ चालू आहे, जिथं युद्धाचं वातावरण आहे, त्या अशा वातावरणात अर्जुनानं श्रवण केलंय. आणि युधिष्ठिरानं खोलीमध्ये माईक सिस्टीम लावून मंडप देऊन ऐकलं. पण 1% म्हणजे 1% सुद्धा त्याच्या डोक्यात नाही बसलं, काहीच नाही. सकाळी त्याला विचारलं, काही कळलं का? तो मला काहीच कळालं नाही.
म्हणे कसं काय कळलं नाही? म्हणे मला डोळा लागला होता. अरे कसं कळालं नाही? का कळालं नाही? ऐका, भगवान श्रीकृष्ण परमात्मा सांगत होते आणि अर्जुन ऐकत होता. त्यावेळेला अर्जुनाच्या अंतकरणाची दशा पहा काय होती. शिष्यस्तेहम शादिमाम त्वाम प्रपन्नम. देवा तू माझा गुरु आहेस आणि मी तुझा शिष्य आहे, या भावनेनं तो ऐकत होता. पण ज्या वेळेला युधिष्ठिर ऐकत होते त्याला युधिष्ठिराच्या अंगाला शिष्याची भावना नव्हती, कारण युधिष्ठिराचं वय कृष्णापेक्षा जास्त होत आणि युधिष्ठिर श्रीकृष्णाला लहान समजायचे. एक आपला भाचा म्हणून ते समजायचे. आज माझा मुद्दा काय, श्रद्धा नव्हती म्हणून लक्षात नाही आलं. श्रद्धा नव्हती म्हणून कळालं नाही. ऐकायचं असेल तर श्रद्धा असली पाहिजे. त्या व्यासाने सांगितलं चंचुलीला, तू श्रद्धा ठेव, उद्धाराची आकांक्षा ठेव आणि श्रद्धा ठेवून श्रवण कर, तुझा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. तिने श्रद्धा ठेवली महाराज आणि श्रद्धा ठेवून तिने 1 महिना शिव महापुराण कथेचं श्रवण केलं. शिव महापुराण कथेचं श्रवण केल्यानंतर कथा ऐकत असताना हळूहळू 1 दिवस 2 दिवस 8 दिवस 10 दिवस झाले. सुरुवातीला तिला कथा कळत नव्हती. सुरुवातीला तिला काहीच कळत नव्हतं, कारण परमार्थ काय माहितीच नव्हतं, देवाचं नाव काय ते माहित नव्हतं. हळूहळू श्रद्धेमुळं तिच्या अंतःकरणात बदल होत गेला आणि जसे जसे दिवस जात चालले तशी ती कथा ऐकायला बसायची. बसल्याबरोबर डोळे झाकून घ्यायची आणि हळूहळू कथा ऐकत असताना भगवान शंकराचा सुगुण विग्रह तिच्या चित्तात प्रविष्टित व्हायचा. तिला तिच्या अंतःकरणामध्ये भगवान शंकराचं दर्शन हळूहळू व्हायला लागलं. तिची अंतःकरणाची दशा हळूहळू वृद्धिंगत व्हायला लागली आणि हळूहळू जशी जमीन सुपीक होते आणि सुपीक जमिनीमध्ये जर बी टाकलं तर ते तरारून पिकून उठतं, तसं तिच्या अंतःकरणाची अवस्था तयार झाली आणि 1 महिना कथा श्रवण केल्यानंतर हळूहळू तिला भगवंताचं दर्शन व्हायला लागलं. शेवटच्या दिवशी कथा झाली आणि कथा झाल्याबरोबर तिनं देह ठेवला. भगवंताचं नाम तिच्या मुखात होतं, भगवंताचं स्वरूप तिच्या अंतःकरणात होतं आणि अशा अवस्थेमध्ये तिनं देह ठेवला होता. तिला घेऊन जाण्यासाठी शिवगण आले महाराज. शिवगण तिला घेऊन जाण्यासाठी आले. शिवगणाने तिला विमानामध्ये बसवलं आणि विमानात बसवल्यानंतर सरळ सरळ शिव महापुराणामध्ये स्पष्ट लिहिलंय महाराज, नीता शिवपुरीम सद्यो ध्वस्त सर्व मलाचसा. तिला शिवपुरीची प्राप्ती झाली. ज्या चंचुलेनं आयुष्यभर पापकर्म केलं होतं, ज्या चंचुलेनं आयुष्यभर व्यभिचार धर्म पाळला होता, त्या चंचुलेनं मरते वेळेला शेवटच्या क्षणामध्ये शिव महापुराण कथा श्रद्धेनं श्रवण केली. तिला शिवपुरीची प्राप्ती झाली, कैलासाची प्राप्ती झाली. तिला दिव्य देह प्राप्त झाला. दिव्य देह प्राप्त झाल्यानंतर दिव्यांगना ती झाली. भगवान शंकराच्या समोर गेली. कैलासामध्ये गेल्यानंतर आपल्या वामांगी भगवान शंकराच्या बाजूला तिनं पाहिलं. भगवान शंकराच्या स्वरूपाचं वर्णन केलंय. भगवान शंकर परमात्मा तिला कसे दिसत होते. नीलग्रीवम पंचवक्त्रम त्र्यंबकम चंद्रशेखरम वामांगे बिभ्रतम गौरी विद्युत पुंच स्मभ्रभम. नीलग्रीवम ज्यांचा कंठ निळा आहे, पंचवक्त्रम ज्यांना 5 मुख आहेत. भगवान शंकराला पंचमुख आहेत, पुढे कथेत सांगतो मी आपल्याला. 5 मुख आहेत भगवान शंकराला. त्र्यंबकम ज्यांना 3 डोळे आहेत. चंद्रशेखरम ज्यांच्या माथ्यावर चंद्र शोभत आहे. अशा भगवान शंकराचं तिला दर्शन झालं. वामांगे विभ्रतम गौरी, ज्या शंकराच्या वामांगाला म्हणजे डाव्या बाजूला गौरी माता बसलेल्या होत्या, अशा शिव पार्वतीचं तिला दर्शन झालं. तिने तिच्या जीवनामध्ये खूप खूप धन्यवाद. तिला खूप आनंद झाला की एवढी पापी होती मी, एवढा नरकामध्ये सडक पडले असते, पण माझ्या जीवनामध्ये गुरु प्राप्त झाले आणि त्या श्रीगुरूंनी मला शिव महापुराण कथा सांगितली. माझ्या जीवनाचं कल्याण झालं, मला कैलासाची प्राप्ती झाली. आनंदाने ती कैलासामध्ये राहायला लागली. ऐका,
तिला नुसती कैलासाची प्राप्ती झाली नाही. महापुराण असं सांगतं, भगवान शंकरानं तिला जवळ बोलावलं. तिला जवळ बोलावून तिच्या पाठीवरून हात फिरवला आणि तिला सांगितलं, चिंचुले आता मी तुला एक सेवा देतो. काय? इथून पुढे तू पार्वती मातेची सखी म्हणून राहायचंस. पार्वती मातेची सखी झाली, काय पुण्य प्राप्त झालं असेल महाराज. श्रद्धेनं कथा श्रवण केली, पार्वती मातेची सखी ती झाली. ही कथा शौनकांनी श्रवण केली. ऐका, शौनकांनी ही कथा श्रवण केली, पण श्रवण केल्यानंतर प्रश्न पडणार नाहीत ते शौनक कसले? ते काय सामान्य श्रोते नाहीत महाराज. ऐकायचं, हात झटकायचे, तुमचं तुम्हाला, आम्ही चाललो पंक्तीला. शौनकांनी प्रश्न केला. शौनकांनी विचारलं, आज माझ्याकडे प्रश्न आलाय, काहीतरी आज प्रश्न आलाय, आमच्या काकांनी आणून दिलाय, महिला मंडळींचा काहीतरी प्रश्न आहे, उत्तर देतो मी माझ्या चिंतन करून. मी जसं मला उत्तर ज्या ज्या ग्रंथात त्याचे संदर्भ सापडते त्यानुसार उत्तर देतो, काय अडचण नाही. प्रश्नही खूप सुंदर आहे, काहीतरी मी वाचला, माझ्या लक्षात नाही. प्रश्न निर्माण झालेच पाहिजे कथा ऐकत असताना. माणूस होता. शौनकांना प्रश्न निर्माण झाला. शौनकजी म्हटले, सूत महोदय ठीक आहे, चंचुलीनं आयुष्यभर पाप केलं, त्या पापाचा परिणाम तिला नरक यातना प्राप्त झाल्या असत्या, पण तिनं कथा श्रवण केली, त्याचा परिणाम तिला भगवंताची पार्वतीची सखी म्हणून तिला सेवा प्राप्त झाली. ठीक आहे, पण त्या चंचुलीला ज्यानं पाप करायला लावलं त्या बिंदुकाचं काय झालं? तो बिंदू कुठे आहे? तुम्ही सांगितलं होतं की तो विंध्य पर्वतावर जाऊन त्याचे भोग भोगतोय, तिथं जाऊन तो प्रेत योनीमध्ये जाऊन पडला, त्याचा नाही का उद्धार झाला? सूत महोदय म्हणतात, खूप छान प्रश्न विचारला होता. असं असतं, माणूस जर वाईट वळणाला गेलेला असेल तर बायको त्याला ठेप्यावर आणू शकतो. पतिव्रता स्त्री असेल तर त्याला ठेप्यावर आणते. सूतजी म्हणतात, अनेक वर्ष तिनं सेवा केली पार्वती मातेची, आणि सेवा केल्यानंतर एक दिवस चांगली वेळ बघितली, आणि चांगला वेळ बघितल्यानंतर तिनं पार्वती मातेचं दर्शन घेतलं आणि पार्वती मातेला त्यांच्या अगोदर स्तुती केली. स्तुती करून पार्वती मातेला तिनं विचारलं की हे माते, मी पापकर्म केलं होतं, पण कथा श्रवण केल्याचा परिणाम मला मोक्ष भेटला. तुमची समीपता नावाची मुक्ती मला प्राप्त झाली. 4 मुक्ती आहेत ना, त्यातली समीपता मुक्ती तिला भेटली. माझे पती खूप पापकर्म केलं होतं, आणि ते पापकर्म केल्यामुळे त्यांना नरकाची यातना प्राप्त झाली आहे, त्यांना प्रेत योनी प्राप्त झाली आहे. माते, माझी विनंती आहे तुम्हाला, त्यांचा सुद्धा उद्धार व्हावा असं काहीतरी करा. बघा, ही माझ्या भारत देशातील स्त्री आहे महाराज, हे माझ्या भारत देशातील स्त्रीचं मन आहे. ज्यानं पापामध्ये ढकलवलं त्याच्याही उद्धाराची चिंता करते माझी. काय काय मन असेल स्त्रीचा विचार करायला. त्यानंच पापामध्ये ढकलवलं होतं, पण त्याचाही उद्धार माझा झालाय ना, त्याचाही झाला पाहिजे. काहीतरी करा जेणेकरून माझ्या पतीचा उद्धार व्हावा. पार्वती मातेनं सांगितलं, आपण कितीही प्रयत्न केले तरी तुझ्या पतीचं पाप एवढं आहे की त्याला त्या योनीतून मोक्ष प्राप्त होऊ शकत नाही. पण त्यानं जर शिवमहापुराण कथा श्रवण केली तर त्याला मोक्ष प्राप्त होऊ शकतो. तुंबुरू नावाचा एक गंधर्व होता. हा गंधर्व, याचा एक स्वभाव आहे, त्याच्याकडे एक गुण आहे. तुंबुरू नावाच्या गंधर्वाकडे काय गुण आहे? तो शिवकथा खूप गोड गातो, खूप गोड शिवकथा गातो. पार्वती मातेनं त्या गंधर्वाला बोलावलं आणि त्या गंधर्वाला सांगितलं, विंध्य पर्वतावर जायचं, आणि तिथं गेल्यानंतर तिथं एक प्रेत योनीमध्ये माणूस पडलेला आहे बिंदुक नावाचा, त्याच्या समोर जाऊन शिवकथा गायची.
चंचुलीला या बिंदुगानं सोबत घेतलं आणि दोघ जण विंध्य पर्वतावर गेले. आता बारीक ऐका. त्या पर्वतावर गेल्यानंतर त्यांच्या समोर विशाल असा देह प्राप्त घेऊन हा बंधू उभा राहिला. विशाल देह प्राप्त झाला होता. मोठ्याने हसायचा, मोठ्याने रडायचा, कधी हसायचा कधी रडायचा, वेगळे चित्र विचित्र आवाज करायचा, प्रेम होता. महाकाय देह प्राप्त झालेला होता. रडत होता, हसत होता, चित्र विचित्र आवाज काढत होता. बिंदुगानं त्याच्या समोर शिवकथा गायला सुरुवात केली. पण शिवकथा सुरू झाली की तो त्या डोंगरावरून पळून जायचा. पाप लक्षात घ्या बरं किती आहे त्याचं. एवढं पाप करून एवढ्या नरकात पडून सुद्धा त्याला शिवकथा ऐका वाटत नव्हती. किती पापी असेल. भागवतात एक पापी होऊन गेला, कोण? धुंदुकारी. पण तो धुंदुकारी याच्यापेक्षा बरा होता. निदान त्याला कथा ऐकण्याची तरी इच्छा होती. तो निदान त्या वेणूच्या काठीमध्ये येऊन तरी बसत होता. हा इतका पापी होता की हा कथा सुरू झाली की मग तिथून पळून जायचा. हा एवढा पापी होता की गावात कथा सुरू झाली का हा बाहेर जाऊन मोबाईल खेळत बसायचा. काय करावं? चंचुलीने हात जोडून तो मोरला सांगितलं, काहीतरी करा, पण हा कथेत आला पाहिजे, असं काहीतरी करा. बिंदुगानं पाश सोडले महाराज. जीवात्मा होता तो. पाश सोडून त्याला पाशामध्ये बांधलं आणि पाशात बांधून त्याला तिथं समोर आणून बसवलं. कथा ऐकली पाहिजे म्हणून. जर ऐकत नसेल कथा ऐकायला येत नसेल बांधून आणा, पण इथं आणून बसवा. शिवमहापुराण कथा या बिंदुगानं श्रवण केली आणि शेवटच्या दिवशी कथा श्रवण केल्याबरोबर या बिंदुगाला दिव्य देह प्राप्त झाला. दिव्य देह प्राप्त झाल्यानंतर त्या बिंदू, चंचुला आणि हा गंधर्व हे तिघही शिवलोकाला गेले. शिवलोकाचं दर्शन घेतलं, भगवान शंकराचं दर्शन घेतलं आणि शंकराचं दर्शन घेतल्यानंतर त्याला खूप आनंद झाला. शंकराचं दर्शन घेतल्यानंतर त्याने सांगितलं, हे भगवंता, हे महादेवा, मला तुमची काहीतरी सेवा द्या. चंचुलीला पार्वतीची सखी म्हणून सेवा दिली आणि या बिंदुगाला भगवान शंकराचा गण म्हणून सेवा दिली. दोघही पती पत्नी ज्यांच्या आयुष्यामध्ये खूप पाप झालं होतं, पण त्यांनी सुत महोदय सांगतात, त्यांनी शिवमहापुराण कथा श्रवण केली आणि दोघांचंही कल्याण झालं. महादेव भगवान की जय. उमा महेश्वर भगवान की जय. जय शिव शंकर नमामि शंकर, शिव शंकर भोले, जय हो. सब देवों के देव निराले, शिव शंकर भोले. टाळी वाजवा सगळे. जय शिव शंकर नमामि शंकर, शिव शंकर भोले. जय शिव शंकर. मला आता खाऊन खाऊन थकला, दात काम करत नाही आणि मग नाही आता चला आता माळ घालू. चालत नाही, चालत नाही. मी एका जणाला म्हटलं, सरपंच साहेब घाला आता माळ. ते म्हणले आता नाही, रिटायर्ड झालो. रिटायर्ड झालो. म्हणलं रिटायर्ड झालो काय भानगड आहे? ते म्हणले आता खायचे प्यायचे दिवस आहेत महाराज, रिटायर्ड झालो. बघू साधा युक्तिवाद सांगतो. नितीन महाराज रिटायर्ड कितीला होतोय माणूस? 58. आता 58 ना, 60 होता आता 58 आता का 58 ला रिटायर्ड होते, बरोबर? 58 ला माणूस रिटायर्ड होतो. 58 झाल्यानंतर सरकार सांगतं आता तू काम करू, कारण तू आता आमच्या कामाचा तुझं डोकं काम कर ना, तुझे हातपाय काम करत नाही, आता घरी बस. आता काय तू आमच्या कामाचा. कितीला? 58 ला. 58 ला जर सरकार रिटायर्ड करतं तर 58 ला ऍडमिशन द्यायला देऊ येडाय का? हा मग तो रिटायर्ड चालत. ऐका, श्री गुरूंकडे जाण्याची एक वेळ असते,
मी बारकावा सांगतोय खूप महत्वाचा जीवनातला. हा बारकावा जर आपल्या लक्षात आलं तर पहा, जीवनामध्ये ज्या वेळेला जीवनाचं खरं सत्य समोर येतं ना, त्यावेळेला श्री गुरूंची गाठ घ्या. कारण त्या काळामध्ये अंतःकरणाची जी स्थिती असते, जी परिस्थिती असते, ती अंतःकरणाची परिस्थिती खऱ्या अर्थानं कुणाला तरी मागत असते, एक दिशा मागत असते. आणि श्रद्धा, आपल्या अंतःकरणातील श्रद्धा जर चुकीच्या वेळेला चुकीच्या ठिकाणी ठेवली गेली तर ती श्रद्धा टिकत नसते महाराज. योग्य काळातच ती श्रद्धा योग्य ठिकाणी ठेवली गेली पाहिजे. श्रद्धा म्हणजे काय सामान्य गोष्ट नाही. श्रद्धा ही जर चुकीच्या ठिकाणी बसली तर त्या श्रद्धेचं वाटोळं होऊन जातं. काही माणसं आयुष्यभर चुकीच्या ठिकाणी श्रद्धा ठेवतात आणि सगळं झाल्यावर मग लोकांना कळतं बाबा असे होते, मग लोक होते आम्ही तर आयुष्य घातलं म्हणते तर अशी निघाली. तुमच्या लक्षात येते ना मी काय बोलतो ते? याचं कारण काय? याचं कारण एकच आहे, श्रद्धा चुकीच्या ठिकाणी ठेवलेली आहे. याच्यात त्यांचा काही तोटा होत नाही. त्यांना काही एक माणूस गेला का दहा पुढे उभे असते, तोटा आपला आहे. चुकीच्या ठिकाणी ऐका, ज्या माणसाची मुलगी उपवर झालेली आहे ना, उपवर कळतं ना तुम्हाला, वयात आलेली मुलगी, ज्या माणसाची मुलगी उपवर झालेली आहे तो माणूस आपल्या मुलीबद्दल सावध असतो. तो पिता, तो बाप मुलीबद्दल सावध असतो. वर परीक्षण करत असताना कधी चुकीचा निर्णय घेत नाही. तो वर बघत असताना सगळं बघत असतो. नितीन महाराज तो वर बघत असताना वरही पाहत असतो, खाली पाहत असतो. नेमकं याचं जीवन कसं आहे? तो काम काय करतोय, तो नोकरीला कुठे आहे, त्याला पगार काय, त्याचे वडील कोण, त्याला शेती किती, तो सकाळी किती वाजता घरी जातो, घरून जातो, तो रात्री किती वाजता घरी येतो, ते सगळं तो पाहत असतो. आणि योग्य ठिकाणी जर त्याला असं वाटलं की हा वर योग्य आहे तरच आपल्या मुलीचा हात त्या मुलाच्या हातात देतो तो. का? सरपंच साहेब त्याला ही माहिती आहे. एकदा आपल्याकडे पद्धत आहे, एकदा मुलगी दिली म्हणजे दिली. मुलगी दिली म्हणजे दिली. ती जर चुकीच्या हातात दिली तर तिचं नांदणं मुश्किल होत असतं, ती मुलगी परत येण्याची शक्यता असते. आणि जी मुलगी न नांदता पाठीमागे आली तिचं जीवन अवघड असतं महाराज. त्याला परित्यक्ता कन्या म्हणतात. परित्यक्ता कन्या, परत आलेल्या मुलीचं जीवन अवघड आहे. आता ऐका, हे झालं मुलीबद्दल. आपल्या अंतःकरणातील श्रद्धा ही सुद्धा आपली मुलगीच आहे. आपल्या अंतःकरणामध्ये जन्माला आलेली श्रद्धा आपली कन्याच आहे. मग ही कन्या रूपी श्रद्धा वयात आली की तिला वर शोधायचा असतो. आणि हा वर कोण असतो? त्या श्रद्धेचा गुरु हा तिचा वर आहे. मग हा वर शोधत असताना जशी साधी आपली मुलगी एखाद्या माणसाच्या हातात देताना माणूस 1000 वेळा विचार करतो, सगळं परफेक्ट असेल तरच देतो, तसं श्रद्धा एखाद्याच्या पायावर ठेवताना 1000 वेळेला विचार करावा. जर सगळं परफेक्ट असेल तरच ती श्रद्धा तिथं ठेवावी. चुकीच्या पायावर श्रद्धा ठेवली गेली की तिला परत येण्याची शक्यता असते. आणि परत आलेली श्रद्धा कुठंही बसत, परत ती कुठंच बसत नाही. म्हणून श्रद्धा ठेवत असताना खूप विचार करून ठेवायची. एक काळ असतो, त्या काळामध्ये ती श्रद्धा उपवर होत असते. तो काळ कधी जीवनामध्ये येतो? ज्या काळी त्या माणसाच्या जीवनामध्ये तो संसाराच्या, त्याला वैराग्याची पहिली पारी म्हणा, त्याला संसार करता करता तो थकतो. तुकोबारांची भाषा आहे. तुकोबार म्हणतात, संसाराच्या तापे तापलो मी देवा, करिता या सेवा कुटुंबाची मनवणी तुझे आठवितो पाय. संसाराची सेवा करता करता देवा मी थकलोय, भागलोय. आता माझ्या अंतःकरणातील श्रद्धा कुठेतरी जागा पाहते. तुकोबारांचा विचार करा. तुकोबारांनी त्यांच्या जीवनात, त्यांच्या अंतःकरणातली श्रद्धा स्वतःकडे ठेवली नाही. श्रद्धा त्यांनी फक्त उपवर होऊन दिली. आणि त्याच्याही पुढे सांगतो महाराज, एकदा श्रद्धा उपवर झाली की तुम्हाला गुरुंकडे जाण्याची गरज पडत, गुरुच तुमच्याकडे येत असतात. तुकोबा म्हणतात, मी गुरुंकडे गेलोच नाही, माझी श्रद्धा एकदा उपवर झाली, मग
सापडविले वाटे जाता गंगा स्नाना मस्त की तो जाना ठेवला. मी नाही गेलो गुरुंकडे. मग गुरुंनी गंगा स्नानाला जात असताना सापडविले. गुरुच मला सापडीत आले, गुरुच माझ्याकडे आले. मी नाही गुरुंकडे गेलो. माझ्या डोक्यावर हात ठेवला आणि गुरुंनी मला काय सांगितलं, काय सांगितलं तुकोबारांच्या गुरुंनी. तुकोबारांच्या गुरुंनी काय सांगितलं, तुकोबारांच्या गुरुंनी एकच सांगितलं, सांगितले चिंता न करावी. एवढंच सांगितलं. आले माझ्याकडे, मला सांगितलं चिंता करू का, चिंता करू नको, कारण आता तुझा स्वीकार मी केलाय. आता इथून पुढे तुझी चिंता मी करणार. माझ्या गुरुंनी तुकोबारांच्यात मला असं सांगितलं चिंता, तुकोबारांच्या गुरुंनी असं सांगितलं नाही एवढं पावती बुक घे आणि फाडून आण. सांगितले चिंता न करा, चिंता करू नकोस. हा जो काळ आहे ना आपल्या अंतःकरणातला, हा शोधत चला. या अंतःकरणाच्या पायऱ्या संतांनी आम्हाला दाखवून दिल्या. समग्र जीवन पापामध्ये व्यतीत केलंय, पण आता खरं जीवनाचं स्वरूप चंचुलीच्या समोर उभं आहे की गत जीवन माझं मी ज्या पद्धतीने व्यतीत केलंय ते जीवन माझं पापामध्ये गेलंय. परपुरुषाशी संबंध ठेवला, व्यभिचार केलाय आणि तिच्या लक्षात आलं की आता मात्र माझ्या जीवनात मला अनेक नरकवास भोगल्याशिवाय पर्याय नाही. मला खूप नरकवास आता भोगावे लागणार आहे. सगळी माणसं निघून गेली. ती चंचुला तिथंच थांबली आहे तशी श्री गुरूंच्या त्या काकांच्या त्या व्यासांच्या चरणावर पडली आणि त्या व्यासांना तिनं हात जोडून सांगितलं, किं करोमि व गच्छामि कं वा शरणमाश्रये कस्त्रायते माम लोकेस्मिन् पतंती नरकारनवे. ऐका, ती त्या व्यासांना म्हणते, किं करोमि, मी काय करू, व गच्छामि, मी कुठं जाऊ, कं वा शरणम आश्रये, मी कुणाचा आश्रय करू, कुणाला शरण घेऊ. महात्मन, मला हे आता कळत नाहीये. माझं समग्र जीवन पापामध्ये गेलंय. आता माझ्या समोर अंधार आहे. आता कुठं जावं, कुणाला शरण जावं, कुणाचा आश्रय करावा, हे मला आता कळत नाहीये. पतंतीम नरकारनमे, एवढं पाप माझ्या जीवनामध्ये मी केलंय की त्या पापामुळे नरकामध्ये मी सडून गेले. अशी अनेक नरक मला भोगावे लागतील. हे तिनं ऐकल्यानंतर तिच्या लक्षात आलं, कथा ऐकल्यानंतर तिच्या ते लक्षात आलं की मला किती पाप आता भोगावे लागतील आणि कुठल्या कुठल्या नरकात जावं लागेल. त्वमेव मे गुरुर् ब्रह्मस्त्वं माता त्वं पितासि च. हे महात्मन, आपणच माझे गुरु आहात, तुम्हीच माझी माता आहात, तुम्हीच माझे पिता आहात. एक वाक्य सांगतो. श्री गुरूंकडे गेल्यानंतर श्री गुरूंशी जो संबंध जोडायचा तो काय सोडायचा लक्षात घ्या. जर आपल्या जीवनामध्ये एखादी गुरु आपण केली ना तर त्या गुरूंना एकच सांगायचं, आतापर्यंत मी माझ्या पद्धतीने जीवन जगलोय, पण आता तुम्ही माझा स्वीकार केलाय. आता तुम्हीच माझी आई, तुम्हीच माझे पिता आणि तुम्हीच माझे गुरु. याला समर्पण भाव म्हणतात. गुरूंकडे गेल्यानंतर समर्पण भाव असला पाहिजे. समर्पण भावाने तिथपर्यंत जाता आलं पाहिजे. आपणच माझे गुरु आहात, आपणच माझी आई आहात, आपणच माझे गुरु, माझी माता, गुरु माझा पिता, बहीण बंधू चुलता गुरु माझा. आपणच गुरु आहात, आपणच माता आहात. हे समर्पण श्री गुरूंच्या बद्दलच्या अंतःकरणात निर्माण झालं. आणि गुरूंकडे गेल्यानंतर समर्पण भावच असला पाहिजे. काय आता माझ्या जीवनाचं करायचं नाही ते तुम्ही करा, मी आता त्याची काळजी करणार नाही. माझं जीवन उद्धारायचंय, तुम्हीच उद्धारा. आणि मला नरकात घालायचं, तुझं कळेल ते करी. तारीसी तरी तारी मारी, जवळी अथवा दुरी धरी घाली संसारी अथवा. काय करायचं ते करा बाबा. मला तारायचंय तारा, मारायचंय मारा, मी तुम्हाला शरण आहे. हे शरण भाव असला पाहिजे. मी तुम्हाला शरण आलो, मग एकदा शरण गेलं की सगळं त्यांचं, ते जसं म्हणतील तसं, गुरु जसं सांगतील तसं. मुद्दे लक्षात घ्या. मी काय सांगतोय लक्षात घ्या. गुरु निवडताना योग्य निवडा आणि एकदा निवडले की मग समर्पण भाव.
जसं असेल तसं. अकबर बादशाह इथं बाजारातून फिरत होता. झोपले नाही ना? झोपणारच नाही मला माहिती. बाजारातून फिरत असताना अकबर बादशाहचं लक्ष सहज वांग्याकडे गेलं. त्याने ते वांगे पाहिले आणि त्याला बिरबलाला विचारलं. तो म्हणे, बिरबल हे काय आहे? बिरबल म्हणा, जहापणा ते वांगेत म्हणे काय असतंय नेमकं? मला खूप आवडले म्हणे, खूप छान दिसतात ते. आता बादशहाला आवडले म्हटल्यानंतर बिरबलानं त्या पद्धतीने बोलायला सुरुवात केली. बिरबल म्हणला, जहापणा ते वांगे खूप छान आहेत, खूप चांगले आहेत म्हणे, पोटासाठी खूप छान असतात, त्या ऋतूमध्ये खाल्लेलीच आहे ते. आणि वांग हे फळ असं आहे, ते विशेष देवाने बनवलेलं आहे म्हणे. तुम्ही कुठलाही फळभाजी घ्या किंवा कुठली घ्या, त्याला संरक्षण दिलेलं नाही, पण देवानं याला विशेष संरक्षण दिलेलं आहे म्हणे. काय ते बघा म्हणे, वरती त्याला छत्री ठेवलेली, पावसात त्याला काहीच होत नाही. तुम्ही असं 2-4 पोते घ्या म्हणजे, तुम्ही एवढे कशाला, चांगलं आहे ना, घ्या 2-4 पोते. आता ज्या बादशहाचा आदेश मारा, तिथं कोण 2-4 पोते घेतले. 2-4 पोते घेतल्यानंतर ते पाकगृहामध्ये गेले आणि पाकगृहामध्ये आदेश दिला, आज जे काही करायचं सगळं वांग्याचंच करायचं म्हणे, कारण जहापणाला आज वांगे खायचे. मग काय सांगा महाराज, पातळ भाजी वांग्याचीच, काळी भाजी वांग्याचीच, भरीत वांग, सगळं वांगच वांग. भात केला त्यात वांगच वांग. ते बादशहाने खाल्लं, माहित नव्हतं काय ते, खूप खाल्लं. तर वांग्याची गंमत अशी आहे, ते दिसायला चांगलं दिसतं, खायला बरं वाटतं, पण ते वातळ आहे, ते त्रासदायक असतं. बादशहाने रात्री खूप वांग खाल्लं, दुसऱ्या दिवशी सुधरा ना बादशहाला काहीच. बादशहाचे हाल व्हायला लागले आणि 2 दिवस बिरबल सुट्टीवर होता. 3 दिवसांनी बिरबल आला, असं समोर दिसला. कळतं का रे म्हणलं तुला काही? बॅग कला सारखा वागतो कसा? बिरबल म्हणजे आपण काय झालं? अरे काय सांगितलं तू, वांग असं विशेष देवाने बनवलं ना, असं केलं तसं केलं, माझे हाल झाले, 2 दिवस चालले मी वांग एवढं खाल्लं. मूर्ख आहे बिरबल. मला कळतं का तेव्हा, तुला काय कळतं का? हे वांग मला सांगितलं, मी खाल्लं, माझे हाल चालले. बिरबल म्हणला, ते तसंच आहे म्हणलं, कशाला तुम्ही एवढं खायचं, ते वातळ असतं, शाणी माणसं त्याला खात नाही. ते म्हणे, तू परवा दिवशी असं म्हणत होता, आज असं कसं काय बोलतो? नितीन महाराज बिरबलाने दिलेलं वाक्य काय लक्षात घ्या. बिरबल म्हणला, मी तुमचा सेवक आहे, वांग्याचा नाही. तुम्ही म्हणले चांगलं चांगलं, तुम्ही म्हणले वांगलं वांगलं, याला समजलं. तुम्ही जसं कराल तसं, श्रीगुरूंना हात जोडून सांगा, तुम्ही जसं कराल तसं. तुमच्या सेवेमध्ये मी आता आहे, समर्पण भाव माझ्या अंतःकरणात आहे. चिंचोलीने सांगितलं, महात्मन मी तुम्हाला शरण आलेली आहे. आता माझ्या जीवनामध्ये खूप पाप झालंय, माझ्या उद्धाराचा मार्ग सांगा मला फक्त, जेणेकरून माझा उद्धार होईल, असं काहीतरी करा. एक वाक्य सांगू का? भगवंताला शरण जाणं हा जीवनातला सगळ्यात सोपा मार्ग आहे. कितीही पापी असू द्या, जीवनात कितीही पाप झालेलं असू द्या, ज्या दिवशी आपल्या हे लक्षात येईल की माझ्या जीवनात पाप झाले, आता काय करायचं, त्या दिवशी एकच काम करायचं, माझ्या भगवंताला शरण जायचं. भगवंताने गीतेमध्ये सांगितलंय, आपल्या केलेल्या पापाचा पश्चाताप जो करतो, भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या शब्दात लक्षात घ्या, केलेल्या पापाचा फक्त पश्चाताप झाला पाहिजे, त्याचा पश्चाताप झाला पाहिजे, आणि त्याने त्याच्या जीवनामध्ये असा निग्रह केला पाहिजे की आतापर्यंत जे पाप घडलं ते घडलं, इथून पुढे माझ्या जीवनामध्ये कधीही पाप घडणार नाही, आता मी भगवंताला शरण येतो. असा जर व्यक्ती असेल तर भगवान परमात्मा अर्जुनाला सांगतात, तो साधू आहे.
जो मज होय वाचन साहेब टाळ्या वाजवायचा. जो मज होय अनन्य शरण त्याचे निवारी मी जन्म मरण या लागी शरणागता शरण्य मीची परमात्मा सांग. नाही बसले का वाचा काय गरज आहे पाठ त्यांच्या उभ्या. जो मला अनन्य भावाना शरण येतो त्याचा जन्म मरण मी संपवतो परमात्मा बोलतात. अपिचेत सुदुराचार भजिते माम अनन्य भाग साधू रेव समंतव्यात सम्यक व्यवस्थित होईसा परमात्मा बोलतात. जरी त्याच्या जीवनामध्ये पाप झालेला असेल आणि पाप झाल्यानंतर जर त्याला पश्चाताप घडत असेल आणि पुन्हा माझ्या जीवनामध्ये असं पाप होणार नाही हा निश्चय करून जर तो मला शरण आला तर त्याचं उरलेलं जीवन हे साधू जीवन असतं. म्हणून होऊ द्या. आतापर्यंत जी जीवन झालं झालं ठीक आहे. आतापर्यंत आपण वाईट वागलो, नको ते केलं, नको ते खाल्लं, नको ते पाहिलं, ठीक आहे, मान्य आहे. आता पश्चाताप आणि पश्चातापानंतर भगवंताला शरण जायचं, भगवान महादेवाला सांगायचं. आणि तिथं बोळी देवता आहे महाराज. तिथं फक्त मी काल सांगितलं ना, एकदा तुम्ही अंतःकरणातून महादेव म्हणा फक्त, ते लगेच आपल्या जवळ घेतात. ही भावना अंतःकरणामध्ये निर्माण झाली पाहिजे. त्या देवानी त्या व्यासांनी त्या चंचुलीला सांगितलं. तिनं सगळं जीवन त्या श्रीगुरूंच्या समोर व्यक्त केलं. त्यांनी सांगितलं तू अजिबात घाबरू नकोस. आधार देणारे श्रीगुरू असतात. तू अजिबात घाबरू नकोस. आतापर्यंत तुझं जीवन झालं. आता मी सांगतो, आता शुद्ध अंतःकरणाने भगवान महादेवाला शरण जा. महादेव कितीही पापी असेल त्याला जवळ करतात. तू भगवान शंकराची कथा श्रवण कर, भगवान शिवाची शिव महापुराण कथा श्रवण कर. तुझ्या जीवनात बदल झाल्याशिवाय राहणार नाही. तिची श्रद्धा बसली महाराज. श्रद्धा असणं खूप महत्वाचं आहे. कथा ऐकत असताना दोन गोष्टी असल्या पाहिजेत. एक, जो सांगतो त्याच्यावर श्रद्धा असावी, आणि दोन, जी कथा सांगतो त्या कथेवर श्रद्धा असावी. श्रद्धा असल्याशिवाय कथा फलीभूत होत नाही, ती ऐकताच येत नाही. कथेत जोपर्यंत सांगणाऱ्याविषयी श्रद्धा होत नाही निर्माण, तोपर्यंत ती कानात जातच नाही. किती सांगा. तुम्हाला गंमत सांगू का, भगवान श्रीकृष्ण परमात्म्यानं अर्जुनाला गीता सांगितली. अर्जुनानं ती ऐकली, त्याच्या जीवनात बदल झाला. आणि सगळं युद्ध झाल्यानंतर एक दिवस रात्री युधिष्ठिर रडत बसला होता. भगवंताच्या लक्षात आलं जी गंमत अर्जुनाची तिथं झाली होती तीच याची झाली. भगवान श्रीकृष्ण परमात्मा युधिष्ठिराकडे गेले. युधिष्ठिराला म्हणे काय झाले, काय रडतो. तो म्हटला देवा, अरे लाखो लोक, हजारो अब्जावधी लोक मेलेत, रक्ताचे पाठ वाहिलेत, अनंत स्त्रिया विधवा झाल्या, लाखो मुलं अनाथ झाले, आणि हे सगळं करून माझ्या हातात काय आलं, हा राज्याचा तुकडा. भगवान श्रीकृष्ण परमात्मा म्हणे संपलं, याचं पण काम झालं. म्हणजे जे कृष्ण अर्जुनाचं झालं तेच याचं झालं. आता ऐका, जी गीता अर्जुनाला रणांगणात सांगितली तीच गीता रात्रभर भगवान कृष्णाने युधिष्ठिराला सांगितलं. दुसरं काहीच नाही सांगितलं, तेच सांगितलं जे रणांगणात सांगितलं. रणांगण जिथं लाखो योद्धे, जिथं वाद्यांचा कल्लोळ चालू आहे, जिथं युद्धाचं वातावरण आहे, त्या अशा वातावरणात अर्जुनानं श्रवण केलंय. आणि युधिष्ठिरानं खोलीमध्ये माईक सिस्टीम लावून मंडप देऊन ऐकलं. पण 1% म्हणजे 1% सुद्धा त्याच्या डोक्यात नाही बसलं, काहीच नाही. सकाळी त्याला विचारलं काही कळलं का, तो मला काहीच कळालं नाही. म्हणे कसं काय कळालं नाही, म्हणे मला डोळा लागला होता. अरे कसं कळालं नाही, का कळालं नाही. ऐका, भगवान श्रीकृष्ण परमात्मा सांगत होते आणि अर्जुन ऐकत होता. त्यावेळेला अर्जुनाच्या अंतःकरणाची दशा पहा काय होती. शिष्यस्तेहम शादिमां त्वां प्रपन्नम. देवा तू माझा गुरु आहेस आणि मी तुझा शिष्य आहे, या भावनेनं तो ऐकत होता. पण ज्यावेळेला युधिष्ठिर ऐकत होते त्याला युधिष्ठिराच्या अंगाला शिष्याची भावना नव्हती, कारण युधिष्ठिराचं वय कृष्णापेक्षा जास्त होत आणि युधिष्ठिर श्रीकृष्णाला लहान समजायचे. एक आपला भाचा म्हणून ते समजायचे. आज माझा मुद्दा काय, श्रद्धा नव्हती म्हणून लक्षात नाही आलं, श्रद्धा नव्हती म्हणून कळालं नाही. ऐकायचं असेल तर श्रद्धा असली पाहिजे. त्या व्यासाने सांगितलं चंचुलीला, तू श्रद्धा ठेव, उद्धाराची आकांक्षा ठेव आणि श्रद्धा ठेवून श्रवण कर.
तुझा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. तिनं श्रद्धा ठेवली महाराज, आणि श्रद्धा ठेवून तिनं 1 महिना शिव महापुराण कथेचं श्रवण केलं. शिव महापुराण कथेचं श्रवण केल्यानंतर कथा ऐकत असताना हळूहळू 1 दिवस, 2 दिवस, 8 दिवस, 10 दिवस झाले. सुरुवातीला तिला कथा कळत नव्हती. सुरुवातीला तिला काहीच कळत नव्हतं, कारण परमार्थ काय माहितीच नव्हतं, देवाचं नाव काय ते माहित नव्हतं. हळूहळू श्रद्धेमुळं तिच्या अंतःकरणात बदल होत गेला, आणि जसे जसे दिवस जात चालले तशी ती कथा ऐकायला बसायची. बसल्याबरोबर डोळे झाकून घ्यायची, आणि हळूहळू कथा ऐकत असताना भगवान शंकराचा सुगुण विग्रह तिच्या चित्तात प्रविष्टित व्हायचा. तिला तिच्या अंतःकरणामध्ये भगवान शंकराचं दर्शन हळूहळू व्हायला लागलं. तिची अंतःकरणाची दशा हळूहळू वृद्धिंगत व्हायला लागली, आणि हळूहळू जशी जमीन सुपीक होते, सुपीक जमिनीमध्ये जर बी टाकलं तर ते तरारून पिकून उठतं, तसं तिच्या अंतःकरणाची अवस्था तयार झाली. आणि 1 महिना कथा श्रवण केल्यानंतर हळूहळू तिला भगवंताचं दर्शन व्हायला लागलं. शेवटच्या दिवशी कथा झाली, आणि कथा झाल्याबरोबर तिनं देह ठेवला. भगवंताचं नाम तिच्या मुखात होतं, भगवंताचं स्वरूप तिच्या अंतःकरणात होतं, आणि अशा अवस्थेमध्ये तिनं देह ठेवला होता. तिला घेऊन जाण्यासाठी शिवगण आले महाराज. शिवगण तिला घेऊन जाण्यासाठी आले. शिवगणाने तिला विमानामध्ये बसवलं, आणि विमानात बसवल्यानंतर सरळ सरळ शिव महापुराणामध्ये स्पष्ट लिहिलंय महाराज, नीता शिवपुरीम सद्यो ध्वस्त सर्व मलाचे सा. तिला शिवपुरीची प्राप्ती झाली. ज्या चंचुलेनं आयुष्यभर पाप कर्म केलं होतं, ज्या चंचुलेनं आयुष्यभर व्यभिचार धर्म पाळला होता, त्या चंचुलेनं मरते वेळेला शेवटच्या क्षणामध्ये शिव महापुराण कथा श्रद्धेनं श्रवण केली. तिला शिवपुरीची प्राप्ती झाली, कैलासाची प्राप्ती झाली. तिला दिव्य देह प्राप्त झाला. दिव्य देह प्राप्त झाल्यानंतर दिव्यांगना ती झाली. भगवान शंकराच्या समोर गेली. कैलासामध्ये गेल्यानंतर आपल्या वामांगी भगवान शंकराच्या बाजूला तिनं पाहिलं. भगवान शंकराच्या स्वरूपाचं वर्णन केलंय. भगवान शंकर परमात्मा तिला कसे दिसत होते? नीलग्रीवम पंचवक्त्रम त्र्यंबकम चंद्रशेखरम वामांगे बिभ्रतम गौरी विद्युत पुंच समभ्रपम. नीलग्रीवम ज्यांचा कंठ निळा आहे, पंचवक्त्रम ज्यांना 5 मुख आहेत. भगवान शंकराला पंचमुख आहेत, पुढे कधीच सांगतो मी आपल्याला. 5 मुख आहेत भगवान शंकराला. त्र्यंबकम ज्यांना 3 डोळे आहेत. चंद्रशेखरम ज्यांच्या माथ्यावर चंद्र शोभत आहे, अशा भगवान शंकराचं तिला दर्शन झालं. वामांगे विभ्रतम गौरी, ज्या शंकराच्या वामांगाला म्हणजे डाव्या बाजूला गौरी माता बसलेल्या होत्या, अशा शिव पार्वतीचं तिला दर्शन झालं. तिनं तिच्या जीवनामध्ये खूप खूप धन्यवाद, तिला खूप आनंद झाला की एवढी पापी होती मी, एवढा नरकामध्ये सडक पडले असते, पण माझ्या जीवनामध्ये गुरु प्राप्त झाले, आणि त्या श्रीगुरूंनी मला शिव महापुराण कथा सांगितली. माझ्या जीवनाचं कल्याण झालं, मला कैलासाची प्राप्ती झाली. आनंदाने ती कैलासामध्ये राहायला लागली. ऐका, तिला नुसती कैलासाची प्राप्ती झाली नाही. महापुराण असं सांगतं, भगवान शंकरानं तिला जवळ बोलावलं. तिला जवळ बोलवून तिच्या पाठीवरून हात फिरवला, आणि तिला सांगितलं, चिंचुले, आता मी तुला एक सेवा देतो. काय? इथून पुढे तू पार्वती मातेची सखी म्हणून राहायचंस. पार्वती मातेची सखी झाली, काय पुण्य प्राप्त झालं असेल महाराज. श्रद्धेनं कथा श्रवण केली, पार्वती मातेची सखी ती झाली. ही कथा शौनकांनी श्रवण केली. ऐका, शौनकांनी ही कथा श्रवण केली, पण श्रवण केल्यानंतर प्रश्न पडणार नाहीत ते शौनक कसले? ते काय सामान्य श्रोते नाहीत महाराज. ऐकायचं, हात झटकायचे, तुमचं तुम्हाला, आम्ही चाललो पंक्तीला. शौनकांनी प्रश्न केला,
शौनकांनी विचारलं, आज माझ्याकडे प्रश्न आलाय काहीतरी आज प्रश्न आलाय, आमच्या काकांनी आणून दिलाय, महिला मंडळींचा काहीतरी प्रश्न आहे, उत्तर देतो मी माझ्या चिंतन करून. मी जसं मला उत्तर ज्या ज्या ग्रंथात त्याचे संदर्भ सापडते त्यानुसार उत्तर देतो, काय अडचण नाही. प्रश्नही खूप सुंदर आहे, काहीतरी मी वाचला माझ्या लक्षात नाही. प्रश्न निर्माण झालेच पाहिजे कथा ऐकत असताना. माणूस होता, शौनकांना प्रश्न निर्माण झाला. शौनकजी म्हटले, सूत महोदय ठीक आहे, चंचुलीनं आयुष्यभर पाप केलं, त्या पापाचा परिणाम तिला नरक यातना प्राप्त झाल्या असत्या, पण तिनं कथा श्रवण केली, त्याचा परिणाम तिला भगवंताची पार्वतीची सखी म्हणून तिला सेवा प्राप्त झाली. ठीक आहे, पण त्या चंचुलीला ज्यानं पाप करायला लावलं त्या बिंदुकाचं काय झालं? तो बिंदू कुठे आहे? तुम्ही सांगितलं होतं की तो विंध्य पर्वतावर जाऊन त्याची भोग भोगतोय, तिथं जाऊन तो प्रेत योनीमध्ये जाऊन पडला, त्याचा नाही का उद्धार झाला? सूत महोदय म्हणतात, खूप छान प्रश्न विचारला तुम्ही. असं असतं, माणूस जर वाईट वळणाला गेलेला असेल तर बायको त्याला ठेप्यावर आणू शकतो. पतिव्रता स्त्री असेल तर त्याला ठेप्यावर आणते. सूतजी म्हणतात, अनेक वर्ष तिनं सेवा केली पार्वती मातेची, आणि सेवा केल्यानंतर एक दिवस चांगली वेळ बघितली, आणि चांगल्या वेळेत बघितल्यानंतर तिनं पार्वती मातेचं दर्शन घेतलं, आणि पार्वती मातेला त्यांच्या अगोदर स्तुती केली. स्तुती करून पार्वती मातेला तिनं विचारलं की, हे माते, मी पापकर्म केलं होतं, पण कथा श्रवण केल्याचा परिणाम मला मोक्ष भेटला. तुमची समीपता नावाची मुक्ती मला प्राप्त झाली. 4 मुक्ती आहेत ना, त्यातली समीपता मुक्ती तिला भेटली. माझे पती खूप पापकर्म केलं होतं, आणि ते पापकर्म केल्यामुळे त्यांना नरकाची यातना प्राप्त झाली आहे, त्यांना प्रेत योनी प्राप्त झाली आहे. माते, माझी विनंती आहे तुम्हाला, त्यांचा सुद्धा उद्धार व्हावा असं काहीतरी करा. बघा, ही माझ्या भारत देशातील स्त्री आहे महाराज, हे माझ्या भारत देशातील स्त्रीचं मन आहे. ज्यानं पापामध्ये ढकलवलं त्याच्याही उद्धाराची चिंता करते माझी. काय काय मन असेल स्त्रीचा विचार करायला. त्यानंच पापामध्ये ढकलवलं होतं, पण त्याचाही उद्धार माझा झालाय ना, त्याचाही झाला पाहिजे. काहीतरी करा जेणेकरून माझ्या पतीचा उद्धार व्हावा. पार्वती मातेनं सांगितलं, आपण कितीही प्रयत्न केले तरी तुझ्या पतीचं पाप एवढं आहे की त्याला त्या योनीतून मोक्ष प्राप्त होऊ शकत नाही. पण त्यानं जर शिवमहापुराण कथा श्रवण केली तर त्याला मोक्ष प्राप्त होऊ शकतो. तुंबुरू नावाचा एक गंधर्व होता. हा गंधर्व, याचा एक स्वभाव आहे, त्याच्याकडे एक गुण आहे. तुंबुरू नावाच्या गंधर्वाकडे काय गुण आहे? तो शिवकथा खूप गोड गातो, खूप गोड शिवकथा गातो. पार्वती मातेनं त्या गंधर्वाला बोलावलं, आणि त्या गंधर्वाला सांगितलं विंध्य पर्वतावर जायचं, आणि तिथं गेल्यानंतर तिथं एक प्रेत योनीमध्ये माणूस पडलेला आहे बिंदुक नावाचा, त्याच्या समोर जाऊन शिवकथा गायची. चंचुलीला या बिंदुकानं सोबत घेतलं, आणि दोघ जण विंध्य पर्वतावर गेले. आता बारीक ऐका. त्या पर्वतावर गेल्यानंतर त्यांच्या समोर विशाल असा देह प्राप्त घेऊन हा बंदूक उभा राहिला. विशाल देह प्राप्त झाला होता. मोठ्याने हसायचा, मोठ्याने रडायचा, कधी हसायचा कधी रडायचा, वेगळे चित्र विचित्र आवाज करायचा. प्रेम होता. महाकाय देह प्राप्त झालेला होता. रडत होता, हसत होता, चित्र विचित्र आवाज काढत होता. बिंदुकानं त्याच्या समोर शिवकथा गायला सुरुवात केली. पण शिवकथा सुरू झाली की तो त्या डोंगरावरून पळून जायचा. पाप लक्षात घ्या बरं किती आहे त्याचं. एवढं पाप करून, एवढ्या नरकात पडून सुद्धा त्याला शिवकथा ऐका वाटत नव्हती. किती पापी असेल. भागवतात एक पापी होऊन गेला, कोण? धुंदुकारी. पण तो धुंदुकारी याच्यापेक्षा बरा होता. निदान त्याला कथा ऐकण्याची तरी इच्छा होती. तो निदान त्या वेणूच्या काठीमध्ये येऊन तरी बसत होता. हा इतका पापी होता
की हा कथा सुरू झाली की मग तिथून पळून जायचा. हा एवढा पापी होता की गावात कथा सुरू झाली की हा बाहेर जाऊन मोबाईल खेळत बसायचा. काय करावं? चंचुलीने हात जोडून तुंबूरला सांगितलं काहीतरी करा, पण हा कथेत आला पाहिजे, असं काहीतरी करा. बिंदुकानं पाश सोडले महाराज. जीवात्मा होता तो. पाश सोडून त्याला पाशामध्ये बांधलं आणि पाशात बांधून त्याला तिथं समोर आणून बसवलं. कथा ऐकली पाहिजे म्हणून. जर ऐकत नसेल, कथा ऐकायला येत नसेल, बांधून आणा, पण इथं आणून बसवा. शिवमहापुराण कथा या बिंदुगानं श्रवण केली आणि शेवटच्या दिवशी कथा श्रवण केल्याबरोबर या बिंदुगाला दिव्य देह प्राप्त झाला. दिव्य देह प्राप्त झाल्यानंतर त्या बिंदू, चंचुला आणि हा गंधर्व हे तिघही शिवलोकाला गेले. शिवलोकाचं दर्शन घेतलं, भगवान शंकराचं दर्शन घेतलं आणि शंकराचं दर्शन घेतल्यानंतर त्याला खूप आनंद झाला. शंकराचं दर्शन घेतल्यानंतर त्याने सांगितलं, हे भगवंता, हे महादेवा, मला तुमची काहीतरी सेवा द्या. चंचुलेला पार्वतीची सखी म्हणून सेवा दिली आणि या बिंदुगाला भगवान शंकराचा गण म्हणून सेवा दिली. दोघही पती पत्नी ज्यांच्या आयुष्यामध्ये खूप पाप झालं होतं, पण त्यांनी सुत महोदय सांगतात, त्यांनी शिवमहापुराण कथा श्रवण केली आणि दोघांचंही कल्याण झालं. महादेव भगवान की जय, उमा महेश्वर भगवान की जय. जय शिव